श्री गणेशाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. श्रीराम म्हणे सौमित्राशी, जरी तू वनवासाशी येशी, तरी कुसोनी ये निज मातेची, आणि अनावी पत्नीची भेटीशी. सेवेचे शुभारंभी विघ्न विनाश मंगलमूर्ती वाचीची देवता मा शारदा ग्रंथाचे अब्द दैवत षडगुण ऐश्वर्य संपन्न मर्यादा पुरुषोत्तम रघुनंदन ग्राम दैवत हनुमंतराय ग्रंथकर्ते शांती ब्रह्म नाथराय माजी गुरुवरे ब्रह्मनिष्ठ वामन महाराज आणि ग्रुप मधील संपूर्ण गुणवंत ज्ञानवंत वयोवृद्ध तपोवृद्ध सर्वच भाविक सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र भरून या ठिकाणी जी सेवा आपापल्या घरोघर प्रत्येकाच्या घरोघर या ठिकाणी ऐकायला मिळतो, त्या कथा ऐकण्यामध्ये ज्यांचं श्रेय आहे, त्याचबरोबर आज माझ्या भाग्यानं या ठिकाणी मला वाचक म्हणून लाभलेले आहेत. मी वाचक असताना सूचकाची सेवा एवढी सुंदर या ठिकाणी आमच्या गुरुजींनी केली की प्राध्यापक श्री हरिभक्तीपरायण गडदे सर यांचे या ठिकाणी कोटी कोटी नमन. आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी ग्रुप चालवणारे, आता महाराष्ट्र म्हणजे आपली माताच आहे, त्याचबरोबर कर्नाटक प्रांत सुद्धा या ठिकाणी आपल्या मातेचीच बहीण मावशी म्हणून या ठिकाणी आमचा कर्नाटक वासियांचा सुद्धा या ठिकाणी मध्ये समावेश करून घेतले. आणि आम्हालाही या सेवेची श्रवणाची भक्ती या ठिकाणी गोडी लावून दिले, म्हणून त्यांचंही या ठिकाणी चरणी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करतो. तितका मी काय रामायणकार नाही, पण सर्वांच्या प्रेमास्तव या ठिकाणी सेवा करण्याची संधी आमचे हरिभक्तीपरायण प्राध्यापक गडदेजी सर या ठिकाणी दिलेले आहेत. खरंच त्यांचं मनपूर्वक धन्यवाद करून सेवेला प्रारंभ आपण ऐकत आहात. कारण प्रभू रामचंद्रांची कथा आहे. कारण प्रभू रामचंद्राची बरेचसे कथा या ठिकाणी ग्रंथकर्त्यांनी आपल्यासाठी करून ठेवलेले आहेत. सर्वच कथेमध्ये आनंद येतो, पण जीवन जगत असताना जीवन जगावं कसं आणि कोण कुणासोबत वागावं कसं हे शांती ब्रह्म नाथरायाने रामायणामध्ये लिहून ठेवलेले आहेत. रामायण म्हणजे काय? रामायण म्हणजे रामचंद्रांचं चरित्र आहे. चरित्र या ठिकाणी कोण लिहिलं? मुळात चरित्र या ठिकाणी वाल्मिक ऋषीने या ठिकाणी लिहिलेलं आहे. 100 कोटी या ठिकाणी उभ्या श्लोक जरी या ठिकाणी लिहिले असले तर एक एक अक्षर म्हणजे या ठिकाणी महत्वाचं आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रवृष्त्रम एक एक अक्षरम पुसा महत पातक नाशनम. रामायणाचं एक एक अक्षर म्हणजे सर्वात मोठ्यात मोठ्या पापाचं नाश करणारं या ठिकाणी रामायण आहे. आणि त्याच रामायणातून आपले वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठ या ठिकाणी शांती ब्रह्म नाथराय यांनी सर्वांना सामान्य जीवाला सुद्धा या ठिकाणी रामायण कळावं म्हणून 297 अध्यायामध्ये 40,000 ओव्यामध्ये रामायण तुमच्या आमच्यापर्यंत दिलेलं आहे. सप्त कांडाचा मतितार्थ लीला रघुनाथ या 7 कांडामध्ये प्रभू रामचंद्राची लीला, प्रभू रामचंद्राचं आचरण, प्रभू रामचंद्राचे गुणगान या ठिकाणी शांती ब्रह्मनाथ महाराजांनी या रामायणामध्ये गायलेले आहेत. आणि त्यात 7 कांडापैकी आज दुसऱ्या कांडातील 8वा अध्याय आहे. आणि 8वा अध्याय आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. सुंदर अशी श्रोते या ठिकाणी मध्ये उपस्थित आहेत. 40 ते 45 श्रोते या ठिकाणी उपस्थित आहेत. आता बरेचसे वेळ काढून या ठिकाणी श्रोते येतील आणि आपल्याला चिंतन 1-1.5 तासामध्ये 2 तासामध्ये जवळपास आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. कथा सुंदर आहे. प्रसंग असा आहे, कैकेयी मातेनं दशरथ राजाकडून 2 वर मागून घेतली. त्याच 2 वर आज मागितल्यानंतर या ठिकाणी पहिल्या वरामध्ये का प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास कैकेयी मातेनं मागितलेला आहे. मग कैकेयी मातेनं वनवास मागून घेतली खरंय. त्यावेळेस प्रभू रामचंद्र
कैकई मातेला दिलेलं राजा दशरथांचं वचन पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी प्रभू रामचंद्र वनवासाला निघालेले आहेत. कारण रघुवंशाची रीतच अशी आहे की रघुकुल रीत शेदा चेली आई प्राण ज्याई पर वचन न ज्याई. प्राण गेला तरी हरकत नाही, पण वचन जाऊ देणार नाही, ही रीत म्हणजे या रघुकुल घराण्याची आहे. आणि तीच रीत पूर्ण करण्यासाठी प्रभू रामचंद्र वनवासाला या ठिकाणी आज निघालेले आहेत. पण जात असताना प्रभू रामचंद्राच्या हट्टाना या ठिकाणी लक्ष्मणाने हट्ट केले, दादा तुम्ही जर वनवासाला निघालात तर मीही या अयोध्येमध्ये या ठिकाणी राहणार नाही, मीही तुमच्या सोबत या ठिकाणी वनवासाला येणार. खरं तर वनवास फक्त रामानाच होता, लक्ष्मणाला हे वनवास नव्हता. पण हे लक्ष्मणाचा हट्ट होता, कारण माझं जीवन हे राम कार्यासाठी आहे आणि राम कार्य सोडून मी या ठिकाणी संसारामध्ये गुंतणार नाही, अशी अपेक्षा या ठिकाणी लक्ष्मणाची होती. पण प्रभू रामचंद्राला जेव्हा समजलं की लक्ष्मण सुद्धा वनवासाला येणार आहे, पण लक्ष्मणाची माता आणि प्रभू रामचंद्राची माता एक नव्हती, माता वेगळ्या होत्या आणि दोघी सापत्न म्हणजे सवती होत्या. पण एवढंच प्रभू रामचंद्राला कळालं. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा तुला माझ्यासोबत जर यायचं असेल तर माझी काही हरकत नाही, तू येऊ शकतोस, पण माझं एक काम कर म्हणले. कारण तुला यायचं असेल ना, तुझ्या जन्मदात्री या ठिकाणी मातेला या ठिकाणी विचारून ये. जरा तुला वनवासाला यायचे ना तर स्वतःची आईला विचारून ये. निज मातेशी म्हणजे स्वतःची आई कोणती माता? सौमित्रा होती. सुमित्रा माता या ठिकाणी लक्ष्मणाची सख्खी आई होती. कौसल्या माता ही रामाची होती आणि भरत आणि शत्रुघ्नाची ही कैकई होती. कैकई मातेनं आपल्या मुलाला राज्य मिळावे एवढाच हेतू या ठिकाणी कैकई मातेचा होता. आणि त्याच्यामुळे प्रभू रामचंद्र म्हणायला लागले, लक्ष्मणा तुला यायचं आहे ना, या ठिकाणी स्वतःची जन्मदात्री आई आणि स्वतःची पत्नी कोण? उर्मिला, या दोघांना विचार आणि दोघांची आज्ञा घेऊन या ठिकाणी वनवासाला माझ्यासोबत ये. एवढं प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला बोलायला लागलेली. बोला. आणि काही सहद संबंधे त्याशी पुसून यावे यथावबोधे. माझी अनावी दिव्यायुधे ती अतिशुद्धे युद्धार्थी. त्या ठिकाणी एक अगोदर सांगितले मातेला विचारू नये, सुमित्रा मातेला विचारू नये. दुसरं या ठिकाणी उर्मिला पत्नीला विचारू नये. आणि काही तुझे प्रेमाचे कोणी असतील, संबंधातले कोणी असतील, बंधू कोणी असतील, काही राज्यातले कोणी असतील, तुझ्या जवळले मित्र गोत्र कोणी असतील, या सर्वांना या ठिकाणी विचारू नये. कारण सर्वांची आज्ञा घेणं कुठेही कुठल्याही कार्याला जात असताना वडीलधाऱ्याची आज्ञा घेऊन सत्कार्याला जाणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण त्यांच्या आज्ञेनं गेलं तरच या ठिकाणी पुढचा मार्ग योग्य मिळतो. म्हणून तुला माझ्यासोबत यायचे ना, या ठिकाणी सर्वाला तुझ्या प्रेमातल्या सर्वांना विचारून ये. पण येते वेळेस एक काम कर, माझे अनेक प्रकारची शस्त्रास्त्र अयोध्ये या ठिकाणी अयोध्येमध्ये आहेत आणि ते युद्ध करण्यासाठी मला उपयोगी पडतील. कारण मला वनवासाला जायचं आहे. वनाकाणामध्ये अनेक प्रकारच्या राक्षसासोबत मला या ठिकाणी संघर्ष करावा लागणार आहे. त्यासाठी शस्त्रास्त्र आपल्या जवळ असणं महत्वाचं आहे. त्यासाठी सर्व आयुधे माझी घेऊन ये, अशी आज्ञा प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला द्यायला लागले. मज दिधले दशरथे वरुण दत्त धनुष्याते. तेनी आणावे अक्षय भाते अभेद्य कवचा ते आणावे. वा गुरुजी वा, धन्यवाद. का? अरे मला राजा दशरथानं माझ्या पित्यानं या ठिकाणी जाते वेळेस बरेचसे अयोध्ये या ठिकाणी दिलेली आणि तीही कशी एकदम अशी शुद्ध आहेत. त्यासाठी तीही अयोध्ये या ठिकाणी मला घेऊन जायचे. वरुणदत्त नावाचं धनुष्य आहे आणि त्याच्यामध्ये अक्षय म्हणजे अशी भात आहे की त्या भात्यामधले बाण कधीही क्षय होणार नाही, म्हणजे ते संपणार नाहीत. अक्षय या शब्दाचा अर्थ ज्याचा कधीही क्षय होणार नाही, त्याचं नाव आहे अक्षय. आणि असला अक्षय भात आहे, त्या भातेमध्ये नवीन बाण घालायची गरज नाही. कितीही बाण जर त्याच्यातून काढलं तर त्याच्यातला एकही बाण संपणार नाही. असलं या ठिकाणी भात आहे, तेही भात माझ्यासाठी घेऊन ये, अशी आज्ञा प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला द्यायला लागले. शत्रुघाती अति खडतर अतिशयशी सतेज धार. तेही खड्गा नावे अतिशीघ्र
आज्ञा गंभीर रामाची. शत्रू सोबत युद्ध करण्यासाठी हा शस्त्रास्त्र कसे पाहिजे तर या ठिकाणी खडतर पाहिजे आणि अति तीव्र धारदार शस्त्र पाहिजे. आपण या ठिकाणी शेताला जात असताना शेतामध्ये जर कापणीची वेळ आली तर आपण जेही साहित्य आपलं आहे, इळा असेल, खुरपा असेल, या ठिकाणी त्याचे धार लावतो आणि धार लावून त्या या ठिकाणी शेतामध्ये जातो की बाबा आपल्याला त्याचे त्या ठिकाणी कापणी करायची आहे. आणि ते जर मुंडका असेल तर आपल्याला कार्य काही दिवसभर होणार नाही. ही तर युद्ध करायची आहे. मग युद्धामध्ये शस्त्रास्त्र कशी पाहिजे तर या ठिकाणी खडतर पाहिजे आणि तीही या ठिकाणी शस्त्रास्त्र माझी तलवार आहे, तीही तू या ठिकाणी घेऊन ये. अशा प्रकारे गंभीर अशी आज्ञा प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला द्यायला लागलेले इथं. सद्गुरु वशिष्ठाचे घरी माझी आयुधाची सामग्री, ते आणावी तोरे करी वनांतरी जावया. अयोध्येचे कुलगुरू म्हणजेच या ठिकाणी वशिष्ठ हे सद्गुरू होते आणि सद्गुरूच्या घरामध्ये माझी अनेक प्रकारची शास्त्रास्त्र आहेत आणि तीही शास्त्रास्त्र तुला या ठिकाणी घेऊन यायचंय. काय लवकर या ठिकाणी घेऊन ये. कशासाठी जायचे? अजून कुणासोबत युद्ध करायचे नाही, फक्त वनवासाला निघून जायचे. आणि वनवासाला जात असताना वाटेमध्ये शस्त्रास्त्र या ठिकाणी लागणार आहेत, त्यासाठी मला वनाला जायचं आहे. तुलाही सोबत यायचं असेल तर आज्ञाही घेऊन ये, पण येते वेळेस मात्र माझी शस्त्रायुधे घेऊन ये. अशी आज्ञा प्रभू रामचंद्र द्यायला लागलेली इथं. लक्ष्मण सांगे सुमित्रेशी, राम सीता जाता ती वनाशी, मीही जातो त्यांच्या सेवेशी, म्हणून मातेशी वंदिले. प्रभू रामचंद्राची आज्ञा घेतले आणि लक्ष्मण या ठिकाणी तुरंत निघाले. आज्ञा घेऊन ये म्हटल्यानंतर आनंद लक्ष्मणजीला वाटला आणि लक्ष्मणजी काय केले, सुमित्रे मातेच्या महालामध्ये गेले आणि सुमित्रा मातेला लक्ष्मणाने दोन्ही हात जोडले आणि हात जोडून म्हणायला लागले, माते, माझा मोठा भाऊ प्रभू रामचंद्र आणि तुझ्या समान असलेली माझी सीता माता दोघे या ठिकाणी वनवासाला निघालेली आणि माझी आजची इच्छा आहे, राम प्रभू वनवासाला गेल्यानंतर माझं काही या ठिकाणी अयोध्येमध्ये मन लागणार. माझं जीवनच रामासाठी आहे आणि रामाला सोडून मला काही करमणार नाही. पण आज्ञा मात्र तुझी घेण्यासाठी आलो. मला लवकर आज्ञा दे. मला सुद्धा माझ्या दादासोबत, माझ्या प्रभू रामचंद्रासोबत वनवासाला जायचे. एवढं लक्ष्मणजी ज्यावेळेस सुमित्रा मातेला म्हणायला लागले, सुमित्रा माता काय म्हणणारे ऐका. सुमित्रा म्हणे राम सेवा करिता सुख माझी या जीवा, वनी सुखी केली या राघवा, धन्य कुसवा ते माझा. एवढं लक्ष्मणाचं बोलणं ऐकल्याबरोबर सुमित्रा मातेच्या डोळ्यात पाणी आलं आणि सुमित्रा मातेला आनंद वाटला. बर का आनंद वाटला? मुलगा जर सात्विक निघाला तर आई वडिलाची धन्यवाद आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक याचा हरिक वाटे देवा. लेकर जर चांगली संतती निघाले ना, जीवनामध्ये काय महत्व आहे, श्रीमंती कुठे आहे सांगू तुम्हाला. ज्याच्या घरामध्ये भरपूर पैसा आहे त्याला श्रीमंत म्हणता येत नाही, त्याला सुखी म्हणता येत नाही. ज्याच्या घरामध्ये 4-5 या ठिकाणी गाड्या त्याला सुखी म्हणता येत नाही. पण ज्याची संतती या ठिकाणी सद्गुणी आहे, धार्मिक आहे, त्याच्या आई वडिला इतकं सुखी जगामध्ये कोणीच नाही. आनंद वाटला कुणाला? त्या सुमित्रा मातेला. सुमित्रा माता म्हणायला लागली, लक्ष्मणा, अरे माझ्या जीवनामध्ये एवढंच मी मागत होते, देवाच्या दारामध्ये आतापर्यंत मी तपश्चर्या केली, आतापर्यंत भगवंताची पूजा केली. मला एकच पाहिजे होतं की माझी जन्माला आलेली संतती फक्त साधू संतांच्या, भगवंताच्या या ठिकाणी सेवेमध्ये रुजू व्हावं. आणि मी सांगण्याच्या अगोदर तो मला म्हणायला लागलास की बाबा, मला दादासोबत, माझ्या रामासोबत या ठिकाणी वनवासाला जायचे. कशासाठी? तर माझ्या सीता मातेची आणि माझ्या दादाची, माझ्या प्रभू रामचंद्राची सेवा करायची. एवढं तू म्हणायला लागलास. खरंच मला आज कळालं की माझी कूस किती पवित्र आहे. का? कारण आईची कूस जर पवित्र असेल तरच या ठिकाणी संतती सद्गुणी जन्माला येते आणि कूस पवित्र असेल तर या ठिकाणी सद्गुणी काय संतती दुर्गुणी जन्माला येते. मला आनंद वाटला लक्ष्मणा, माझी काही हरकत नाही तुझा. अशी आज्ञा सुमित्रा माता लक्ष्मणजीला द्यायला लागली. ज्येष्ठ बंधू सद्गुरु परम, ज्येष्ठ बंधू पित्या सम,
ज्येष्ठ बंधू आत्मा राम पुरुषोत्तम ज्येष्ठ बंधू. तुला सांगू लक्ष्मणा, अरे मोठा भाऊ म्हणजे काय आहे? मोठ्या भावाचा काय अधिकार आहे तुला माहित आहे का? तुला माहित आहे मग निघालाशी बरोबर आहे, पण मी आज सांगते. अरे वडील गेल्याच्या नंतर मोठा भाऊच या ठिकाणी बापाची जागा घेऊ शकतोय. बापाप्रमाणे मोठ्या भावालाच या ठिकाणी बाप मानावं. मोठ्या भावाची पत्नी म्हणजे आई समान असते. लहान भावाची पत्नी म्हणजे या ठिकाणी भगिनी समान असते. अरे तुझा मोठा भाऊ म्हणजे तुझा दादा नाही, तुझ्या पित्या समान आहे. ज्येष्ठ बंधू म्हणजे कोण आहे? पित्या समान आहे. अरे सर्वात मोठा भाऊ म्हणजेच या ठिकाणी सद्गुरू आहे. आपल्याला जर काही ज्ञान कळत नसेल ना, काही अनुभव नसेल ना, आपण वडिलाला विचारतो. वडील जर आपले या ठिकाणी कर्मगतीने या ठिकाणी जर निवर्तले, तर आपल्या मोठ्या भावालाच या ठिकाणी विचारावं. म्हणून सद्गुरू मोठा भाऊ आहे. बापासरची जागा मोठा भाऊ घेऊ शकतोय का? कारण ज्येष्ठ बंधू म्हणजेच आत्माराम आहे. कोण आहे? कारण त्या जगातला आत्मा, ज्याच्या आत्म्यामध्ये जो व्यापक परमात्मा आहे, तोच प्रभू रामचंद्र आहे. जगाचा आत्मा म्हणजे काय? प्रभू रामचंद्र आहे. आणि सर्व पुरुषामध्ये उत्तम पुरुष म्हणजे प्रभू रामचंद्र आहे. आणि त्या रामासोबत तू निघालास लक्ष्मणा, खरंच या ठिकाणी मी भाग्यवान आहे. कारण तुझ्यासारखा मुलगा जन्माला आलाय. मला आनंद वाटायला लागला, सुमित्रा माता बोलायला लागलेली आहे. श्रीराम सेवा परमदान श्रीराम सेवा परम ध्यान वा वा. श्रीराम सेवा परम समाधान ब्रह्मज्ञान श्रीराम सेवा. अरे श्रीरामाची सेवा म्हणजे काय? श्रीरामाची सेवा म्हणजे याच्यापेक्षा जगातलं कुठलंच मोठं दान नाही. सर्वात मोठं दान म्हणजे रामाची सेवा आहे. सर्वस्वाचा त्याग करावा लागतं, मग रामाची सेवा करावं लागतं. त्याग म्हणजेच दान आहे. काय एवढी ताकद त्या श्रीरामाच्या सेवेमध्ये आहे. काय श्रीरामाची सेवा म्हणजेच भगवंताची ध्यान केलेलं आहे. उगाच ध्यान केल्यानंतर देव भेटत नाही. ध्यान करणं मागच्या युगामध्ये होता. आत्ताची सेवा म्हणजे काय? ते तर सेवा ही दारवंटा. दाराचा उंबरठा ओलांडल्याशिवाय घरामध्ये प्रवेश मिळू शकत नाही. कारण मुख्य दार म्हणजे प्रवेश आहे. म्हणून सर्वच परमार्थाचं मुख्य दार म्हणजे ती सेवा आहे. म्हणून सेवा जगामध्ये श्रेष्ठ आहे. देवा लक्ष्मणा, अरे ते सेवा म्हणजे तुला कुठं मिळायला लागली? अरे रामाची सेवा म्हणजे जगात समाधान आहे. सेवा केल्याने जिथे समाधान मिळतं ना, ते समाधान कितीही रुपये खर्च केल्यानं मिळत नाही. ते सेवामध्ये समाधान मिळतो लक्ष्मणा. अरे जगातलं कुठलंच ज्ञान असं नाही की ती सेवेशिवाय मिळत नाही. अरे सेवा करणं म्हणजे ब्रह्मज्ञान आहे लक्ष्मणा. तुला काय सांगू लक्ष्मणा, सेवेचं फळ मोठं आहे लक्ष्मणा. त्यासाठी तू लवकर जा आणि 14 वर्षी या ठिकाणी रामाची नाच सेवा कर. रामाला कुठल्याच प्रकारची कमी पडता कामा नाही. त्या सीतेला कुठल्याच प्रकारची कमी पडता कामा नाही. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीमागे लक्ष्मणा, तू जा, ही माझी आज्ञा आहे. सुमित्रा माता लक्ष्मणजीला बोलायला लागली. श्रीराम सेवेचा करी आदर तो सुखरूप नित्य नर ऐसा मातेने देवनी वर वनाचो मित्र पाठविला. त्याच वेळेस म्हणायला लागली सुमित्रा माता, अरे रामाच्या सेवेचा आदर कर. कारण कशात आहे आदर? कशामध्ये आहे? अरे सेवा म्हणजे काय? सेवेचं पुण्य तुला माहित नाही. सेवा केल्यानं पुण्य जे मिळतं जगात कुठंच ते पुण्य मिळू शकत नाही. कारण रामायण वाचण्यात पुण्य नाही, रामायण सांगण्यात पुण्य नाही, रामायण ऐकण्यातही पुण्य नाही. पण रामायण सुरुवात होण्याच्या अगोदर जो झाडू मारून सतरंजा टाकतोय ना, त्याची बरोबरी कुठलाही वक्ता करू शकत नाही. एवढी ताकद त्या सेवेमध्ये आहे. म्हणून या ठिकाणी बाबा राम सेवेचा आदर कर. कारण राम सेवेमध्ये काय मिळतं तोच सेवा करणारा जगामध्ये या ठिकाणी सुखरूप असतोय आणि तोच नित्य आनंदी असतोय. म्हणून या ठिकाणी सुमित्रा माता लक्ष्मणजीला सांगून वनवासाला पाठवायला लागली. बोला. या परिवंदोनी जननी निज पत्नी ते आश्वासुनी दिव्यायुधे सवे घेऊनी
आला धावणी सौमित्रू. एवढं लक्ष्मणजीने या ठिकाणी स्वतःच्या मातेचं बोलणं ऐकले. लक्ष्मणाला एवढा आनंद वाटला, एवढा आनंद वाटला, कारण हे आनंद गगनात मावत नव्हता. एवढा आनंद लक्ष्मणाला वाटला का, जे आपल्याला अपेक्षा असतील ते जर आज्ञा जग आपल्या प्रेमाच्या, आपल्या अधिकाराच्या या ठिकाणी व्यक्तीपासून मिळतो, त्याला त्याला कुठलाच पुरावा देता येत नाही. एवढा आनंद या ठिकाणी लक्ष्मणाला वाटला. साष्टांग दंडवत सुमित्रा मातेच्या पायावर या ठिकाणी लक्ष्मण घालून लगेच आपल्या महालामध्ये गेले, ज्या महालामध्ये या ठिकाणी स्वतःची पत्नी राहत होती. तिचे नाव उर्मिला, ही महान पतिव्रता होती. एवढा उर्मिलेच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल त्याग होता. त्याच या ठिकाणी उर्मिलेच्या महालामध्ये जाऊन तिलाही विश्वासामध्ये घेतले, आश्वासन तिलाही घेतले. जेवढे अयोध्ये प्रभू रामचंद्र सांगितले होते तेवढे अयोध्ये या ठिकाणी लक्ष्मणजी घेतले आणि रामासोबत या ठिकाणी निघाले म्हणतात. आला देखोनी सौमित्राची अति उल्हास, सोय सीतेची परम सुख श्रीरामाची, धरिला पोटाशी आल्हादे. लक्ष्मणजी वनवासाला रामाचे अयोध्ये घेऊन निघाले. या ठिकाणी निघाल्याबरोबर लक्ष्मणावर सीता मातेची नजर गेली. सीता मातेने ज्यावेळेस लक्ष्मणाला पाहिलं त्यावेळेस अति 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 आनंद सीता मातेला झाला. का, कारण एवढं लेकरासारखं प्रेम सीता माता त्या लक्ष्मणजीवर करत होते. आनंद वाटला. का, खरंच भाऊ असावे तर असे. अरे कैकेयी माता माझ्या पतीला म्हणजे रामाला या ठिकाणी वनवास मागितला, पण केवळ आणि केवळ माझ्या रामाची ती माझी सेवा करण्यासाठी हा लक्ष्मणजी या ठिकाणी स्वतःच्या पत्नीचा, स्वतःच्या अयोध्यासारख्या राज्याचा त्याग करून या ठिकाणी आमच्या सेवेमध्ये निघाला. आनंद सीता मातेला वाटला. प्रभू रामचंद्र बघितले. प्रभू रामचंद्रला आनंद वाटला. प्रभू रामचंद्र म्हणले, लक्ष्मणा खरंच या ठिकाणी तू एवढा माझ्यावर प्रेम करणारा असशील असं मला आज कळालं. काय ताकद आहे या ठिकाणी. खरंच प्रभू रामचंद्र या ठिकाणी लक्ष्मणाला जवळ घेतले आणि दोन्ही हातानं लक्ष्मणाला कडकडून मिठी मारायला लागले. बोला. देखोन सौमित्राची अति उल्हास, सोय सीतेची परम सुख श्रीरामाची, धरिला पोटाशी आल्हादे. पुढची वही महाराज. जो त्यागी निज कांतेसी, जो त्यागी वित्त विषयासी, तोची पर्यंता श्रीरामाशी, जीवी हरणेसी आवडला. सुंदर ओवी लिहिले बरं का शांती ब्रह्मनाथाने. देवाला काय आवडतो? जो माणूस स्वतःच्या पत्नीचा त्याग करतोय, स्वतःच्या संसाराचा त्याग करतोय, त्याग कुणासाठी तर त्या अखिल कोटी ब्रह्मांड नायकासाठी करून त्याचा सेवा या ठिकाणी परमात्म्याला वाढतोय. संसारामध्ये असून या ठिकाणी संसारामध्ये गुंतून जर परमार्थ केलं तर ते परमार्थ देवाला मान्य नाही. का, देव सांगतात तुम्हाला जर मानायचे ना मला माना, पण संसारामध्ये राहून माना. संसारामध्ये असून सुद्धा संसाराचा सर्व त्याग करून या ठिकाणी कसं असावं? संसारी असावे, असूनही नसावेत, भजन करावे वेळोवेळा. कारण स्वतःच 6 महिने लग्न झालेलं होतं हो. 6 महिने लग्न झालं, 6 महिन्याची लग्नाची पत्नी नवीन या ठिकाणी नवीन नवरीच होती. तशी आई स्त्रीला या ठिकाणी घरामध्ये ठेवले. अयोध्येसारखं राज्य होतं, काय कमी होतं अयोध्येमध्ये? सर्वच सुख सोळा संपन्न अयोध्येमध्ये होता. लाथाडीला संसार केला, एवढं आयुष्य या ठिकाणी उद्ध्वस्त केलं. तसला संसार या ठिकाणी सोडला आणि सोडून या ठिकाणी प्रभू रामचंद्रासाठी निघाला. आत्मारायण म्हणायला लागले, हा देवाला तोच आवडतोय कोणता? सर्वस्वाचा त्याग करून या ठिकाणी काय, माझ्याकडे तो जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण मीची एकू म्हणणारा परमात्मा. आणि त्या परमात्म्याला हाच व्यक्ती या ठिकाणी आवडतो. नाथराय सांगायला लागले. श्रीराम म्हणे लक्ष्मणाशी, यथा काळी शीघ्र आलाशी, दिनाशी तू त्या कार्याशी संपादी. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणायला लागले, लक्ष्मणा कारण एवढ्या लवकर विचार केलास आणि एवढ्या लवकर विचार करून कुठल्याच प्रकारचा मागच्या पुढचा मोह न ठेवता माझ्यासोबत या ठिकाणी आलास लक्ष्मणा. खरंच तू भाग्यवान आहेस. कारण मी भाग्यवान आहे. कारण का, तर तुझ्यासारखा भाऊ मला मिळाला. खरंच मी या ठिकाणी भाग्यवान आहे रे. काय सांगावं, मला भाऊ मिळावं तर तुझ्यासारखं मिळावं लक्ष्मणा. आनंद वाटला.
पण मी एक आहे. कारण माझ्या ईशाला जे बी या ठिकाणी धन या अयोध्येमध्ये येतं आणि ते धन मात्र मी आज ठेवणार नाही. का तर 14 वर्षाचा माझा वनवास आहे. 14 वर्षे वनवासाला गेल्यानंतर परत येईन हा भरोसा नाही. माणसाचा एक क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. क्षण भंगुर नाही भरवसा. अरे सावध तोडा माया अशा, काही नचले मग गळा पडेल फासान. पुढे हुशार आहे तोर आहे ओळसा गा. म्हणून राम राम स्मरा आधी लाहो करा गाठ घाला मूळ बंदी. चांडा वावगी उपाधीन लक्ष लावून राहा गोविंद गा. हे धन जे आहे ना, हे संपत्ती सगळी उपाधी आहे. आणि ही उपाधी या ठिकाणी मी आज दान देणार आहे, तीही तुझ्या हस्ती देणार आहे. का तर लक्ष्मणाचा मोह या ठिकाणी प्रभू रामचंद्राला बघायचे. दान देत असताना हात कापतात का, एवढा विचार प्रभू रामचंद्र म्हणत असताना लक्ष्मण काय काय म्हणणार आहेत ऐका. तू सखा साये वनवासी, तू सखा निज धर्माशी, तू सखा साये निज कर्माशी, सहकारी होशी सर्वार्थी. लक्ष्मणा तुला काही 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 मातेने वनवास मागितला नाही आणि तू माझ्यासोबत वनवासाला या ठिकाणी येण्यासाठी सिद्ध झालास. पण कशासाठी? कारण मला सहाय्य करण्यासाठी तू या ठिकाणी निघालास. पण सहाय्य करत असताना सगळ्याच कामामध्ये सहाय्य करावं. माणूस सहाय्य करत असताना आपल्या कामामध्ये सहभागी व्हावं, तर आपल्या वाटेला येणारं अन्न सुद्धा वनवास बघून माझी सेवा करणं हे नाही. कारण मी दान दिलं तर तेही मला पुण्य या ठिकाणी लागणार आहे. पण माझ्यासोबत दान तूही दिलास तर तेही पुन्हा अर्थ तुला या ठिकाणी मिळणार आहे. तू सखा आहेस आणि माझ्या कुठल्याही कर्मामध्ये या ठिकाणी सहाय्य करणार आहेस. काय स्वार्थासाठी सहकार्य आणि परमार्थासाठी सहकार्य, म्हणजे कुठल्याही कर्मासाठी या ठिकाणी सिंहाचा वाटा तुझा लक्ष्मणा. मला सर्वच कार्यामध्ये तू सहकार्य करावं. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला बोलायला लागले. माझे निशेष निज धन, मी धर्मार्थ करीतो दान, ते वाटावयाचे विधान, सावधान अवधारी. कारण लक्ष्मणांनी सांगतोय, कारण माझ्या वाटेला माझ्या जवळचं दिव्य धन आहे. आता अयोध्येमध्ये तर या ठिकाणी मी वनवासाला निघालो, अयोध्येमध्ये कुठलं काही माझं राक्ष राहिलं नाही. पण माझ्या या ठिकाणी धन जे आहे निशेष माझं धन आहे. मी ते धन मात्र काही शिल्लक ठेवणार नाही. कारण ते धर्मार्थ करणार आहे, दान करणार आहे. पण ते धन या ठिकाणी वाटायचे. पण धन वाटत असताना, दान देत असताना सत्पात्र दान द्यावं. कारण दानामध्ये अतिशय, कारण दारामध्ये अनेक प्रकारची भिक्षुक येतात, दिवसभर भिक्षा मागतात आणि संध्याकाळी तेच दिले धान्य दुकानामध्ये विकून या ठिकाणी दारू पितात. का तर का होतं? कारण देती घेती दोन्ही नरका जाते. कारण दान देत असताना दान कोणतं दान कोणाला द्यावं हे कळलं पाहिजे. आपल्याला माहित आहे, महाभारतातला पुरावा आहे. धर्मराजाच्या घरामध्ये एक पारधी या ठिकाणी भिक्षा मागण्यासाठी गेला आणि धर्मराजाने 1 रुपयाचं दान दिलं. त्या 1 रुपयाचं दान या ठिकाणी घेतला आणि त्या दान दिलेल्या 1 रुपयाचं गळ खरेदी केला आणि नदीच्या काठावर जाऊन या ठिकाणी माश्या धरायला लागला. एक माशी सापडलं की हे धर्मराजाचा प्रसाद, एक माशी सापडलं की पुन्हा धर्मराजाचा प्रसाद. माश्या तो पारधी धरला, कोळी धरला आणि ते पाप मात्र धर्मराजाच्या माथ्यावर बसलं. का दान करून सुद्धा पाप डोक्यावर येण्याची शक्यता असते. म्हणून या ठिकाणी दान कोणतं दान आहे, कुणाला करावं हेही मी तुला सांगतो. सावधान प्रकारे ऐक. प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला बोलायला लागले. सर्वार्थी सखा साह्याते, आधी पूजावे वशिष्ठाते, ते सर्वस्व पूजावे श्री गुरु ते, हा मुख्य ते स्वधर्म. आपला धर्म आहे. कारण धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे, काम बीज वाढवावे नाम. धर्माचं पालन अगोदर करावं. का करावं? कारण आपल्या वंशातले कुलगुरू म्हणजे वशिष्ठ आहेत. अगोदर त्यांची पूजा करावी, त्यांची आज्ञा घ्यावं. का? कारण ते सर्वस्व या ठिकाणी आपले आहेत आणि त्याला सोडून आपण काही करू शकत का? अगोदर वशिष्ठाची पूजा करावं आणि सर्वस्व या ठिकाणी दान द्यावं. सद्गुरूला दान काय द्यावं? आपण ज्यावेळेस गुरुची आज्ञा घेतो ना, काय गुरु करून अनुग्रह घेतो ना, आणि अनुग्रह घेत असताना एकच म्हणतोय किंवा तन मन धन गुरुचे अर्पण.
आता मला सांगा, तन म्हणजे शरीर गुरुला अर्पण, मनही गुरुला अर्पण आणि धनही गुरुला अर्पण. मग मला सांगा आपल्याजवळ शिल्लक राहिलं काय? काही शिल्लक राहिले, सगळंच गुरुला या ठिकाणी अर्पण केलो. पण ज्या वेळेस काहीतरी दान देण्याची वेळ येते, तो मात्र या ठिकाणी आपण देत नाही, कारण अगोदरच दिलं असतं. पण गुरुचंच असतं, पण आपण पुन्हा काही आपल्या हातून देऊ शकत नाही, कारण आपलं धर्म आहे. आपण अगोदर गुरुला पूजावं, सर्वस्व गुरुला या ठिकाणी अर्पण करावं. ते मुख्य आमचं स्वधर्म आहे. अशा प्रकारे लक्ष्मणजीला प्रभू रामचंद्र सांगायला लागले. धनधान्य असंख्यक धाडावे गाईचे कळप अनेक वस्ते आणावी अमौलिक रथवारू अलौकिक गुरुशी अर्पी. धन असेल, धान्य असेल, या ठिकाणी काय गाईचे कळप असतील, अमोलिक असे वस्त्र. गुरुला दान देत असताना वस्त्र कसे असावे? अमोलिक असावे. म्हणजे कारण त्या वस्त्राचं मूल्य करता येत नाही. आपण गुरुला करायचं म्हणलं की कापड हलकं पाडतोय. कुठं तर मठामध्ये आपल्या गुरुला गाय दान द्यायचं म्हणलं की ते गाय कसली देतोय? कारण ते आज मरते का उद्या मरते की असलं वासरू. कारण गोदान देत असताना ती गाय दूध देणारी असावं, वासराला जन्म दिलेली असं असावं, निरोगी गाय असावं. असली जर गोमाता दान दिलं तर त्याचं पुण्य आपल्याला मिळतं, अन्यथा ते पुण्य मिळणार नाही. अशी निरोगी गोमाता या ठिकाणी सद्गुरूला दान द्यावं. सुंदर असे वस्त्र सद्गुरूला दान द्यावं. गुरुचं आद्य पूजा पाद्य पूजा या ठिकाणी करावं. आता कालच गुरुपौर्णिमा होती. कारण बरेच लोक काय गुरुची पूजा केली, दुसरं काय केले नाही, फक्त स्टेटसला गुरुची फोटो ठेवले, बाकी दुसरं काय केले नाही. कारण गुरुला काय करावं हे गुरुलाही माहित नाही आणि शिष्यालाही माहित नाही. मग काय करणार आहे सांगा? का अहो, गुरु म्हणजे कसे आहेत? गुरु म्हणजे कोण आहेत? कारण गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा. गुरु म्हणजे कोण आहे? गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एवढी ताकद त्या सद्गुरूची आहे. म्हणून या ठिकाणी आपण गुरुला शुद्ध असं धान्य या ठिकाणी दान द्यावं. गुरुला सुंदर अशी गोदान द्यावं. अमोलिक वस्त्र गुरुला दान द्यावं. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला सांगायला लागले. अनर्घ्य रत्नाची या कोडी भरून धाडाव्या कावडी सद्गुरु पूजा वावडी निज परवडी धर्माची. प्रभू रामचंद्र सांगायला लागले, कारण पहिलेच्या काळामध्ये अमोलिक रत्न होते, 9 प्रकारचे रत्न होते. हिरा, माणिक, मोती, या ठिकाणी जड जवाहीर, काय अनेक प्रकारची या ठिकाणी रत्न होते. कशी द्यायची रत्न? 1-2 नाही, त्या रत्नाच्या कावडी भरल्या पाहिजे. कावडी या शब्दाचा अर्थ एक लांब काठी घ्यायची, त्या काठीला पुढे एक आणि मागे एक, मोठे जेवढे आपल्याला उचलते तेवढे अंडे बांधायचे. कारण नाथ महाराजांच्या दारामध्ये अखिल कोटी ब्रह्मांड नाही, तशाच कावडीने या ठिकाणी पाणी भरले. तसले असंख्य कावडी म्हणजे न मोजता येतील येणार नाही तेवढ्या कावडी या ठिकाणी भरावं. आणि त्या कावडीच्या मडक्यामध्ये या ठिकाणी मौल्यवान या ठिकाणी रत्न भरावी आणि तेवढे या ठिकाणी भरून या गुरुला धाडावा. आवडीनं गुरुची पूजा करावी. देवाची पूजा, गुरुची पूजा आवडीने करावी. देवाला आवडीनं पूजा केली तर आवडीने भावे. हरिनाम घेशील तुझी चिंता त्याशी सर्व आहे. देवाची पूजा आणि गुरुची पूजा समान असते. अशा प्रकारे गुरुला या ठिकाणी दक्षिणा द्यावं प्रभू रामचंद्र सांगायला दिले. तुवा जाओनी सांगा ते स्वयार पावे सद्गुरु ते सुयज्ञ ज्येष्ठ पुत्र त्याने येते प्रार्थो. या ठिकाणी तू जा लवकर आणि जाऊन या ठिकाणी सद्गुरूला अर्पण कर. साष्टांग दंडवत सद्गुरूच्या पायावर घाल. गुरुचं दर्शन घे, गुरुचा आशीर्वाद घे. जगामध्ये कुणाचा आशीर्वाद नाही मिळाला तर हरकत नाही, पण दोघांचा आशीर्वाद नक्कीच आहे. जन्मदात्या आई वडिलांचा आणि सद्गुरूचा. त्या आमच्या वारकरी संप्रदायामध्ये दोघच श्रेष्ठ या सांगितले. का तर सद्गुरू आणि जन्मदाते आई वडील. कारण जन्मदात्या आईवडिलाची एवढी ताकद आहे. कारण जन्मदात्या आईवडिलाची सेवा केल्यामुळं तर अखिल कोटी ब्रह्मांडाचा बाप एका 28 युगापासून कमरेवर हात ठेवून एका विटेवर उभा आहे आणि जगाचा उद्धार करतोय. कशामुळं? त्या पुंडलिकानं आईवडिलाची सेवा करून वैकुंठातला परमात्मा या भूलोकामध्ये बोलवला. म्हणून एवढी ताकद या आईवडिलाच्या सेवेमध्ये आहे, सद्गुरूच्या सेवेमध्ये आहे. म्हणून या ठिकाणी सद्गुरूचा सेवा करावे. आणि गुरुचा जो ज्येष्ठ मुलगा आहे त्याचं नाव जे सुयज्ञ, त्याने या ठिकाणी विनंती करावं आणि घेऊन या आपल्या अयोध्येमध्ये घेऊन यावं. अशा प्रकारे आज्ञा प्रभू रामचंद्र
लक्ष्मणजीला द्यायला लागलाय. वसिष्ठाशी द्यावे धन, ऐशी कोणी श्रीरामाचे वचन. लक्ष्मणाशी हर्ष पूर्ण, जाऊन आपण गुरुपूजी. किती आनंद आहे बघा. वशिष्ठाला दान द्या म्हणल्याबरोबर लक्ष्मणाला या ठिकाणी उल्हास मनामध्ये आला, आनंद वाटला. का? कारण जे माझ्या मनामध्ये होतं तेच माझ्या प्रभू रामचंद्राने माझ्या दादानी मला सांगितलं. कारण माझी अपेक्षा तेच होती. कारण का, आमचे गुरु आहेत आणि त्यांच्यामुळेच आम्ही या ठिकाणी सुरक्षित आहोत. त्यांच्यामुळेच भगवंताची कृपा आमच्यावर आहे. आनंद वाटला बरं का. त्या ठिकाणी म्हणायला लागला, हर्ष वाटला, आनंद वाटला. लगेच प्रभू रामचंद्राची आज्ञा घेतले आणि घेऊन लगेच लक्ष्मणजी या ठिकाणी सद्गुरूकडे निघाले म्हणतात. वसिष्ठ बोले उल्हासेशी, त्रिलोक्य विजय श्रीरामाशी. म्हणून त्याची बुद्धी ऐशी, पूर्ण भाग्याशी प्रकाशक. लक्ष्मणजी या ठिकाणी वशिष्ठ गुरुकडे गेले आणि प्रभू रामचंद्रांनी सांगितलेलं सर्वच या ठिकाणी वशिष्ठ गुरुला बोलायला लागले. लक्ष्मणचे बोलणं ऐकून वशिष्ठ ऋषी घेतले. वशिष्ठ ऋषीला आनंद वाटला. का? कारण हे कुणाची बुद्धी असते माहितीये का? ज्याच्या त्रिलोक्यावर विजय प्राप्ती होते त्यांचीच बुद्धी या ठिकाणी आला अशी सुचते. का? नाहीतर विनाशकाले विपरीत बुद्धी अशी ठिकाणी माणसाची असते. वाईट काळाला की माणसाला वाईट बुद्धी होते. प्रभू रामचंद्राला का सद्बुद्धी आली? कारण प्रभू रामचंद्राची एक ताकद होती. तिन्ही स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ ह्या तिन्ही लोकांवर विजय मिळवण्याची ताकद प्रभू रामचंद्रामध्ये होती. म्हणून आपल्याला जर सर्वांवर विजय जर मिळवायचा असेल तर आपली सर्वात मोठं या ठिकाणी बुद्धी शुद्ध असली पाहिजे. आणि बुद्धी शुद्ध असण्यासाठी माणसाचा आहार चांगला पाहिजे. का? आहार जर वाईट असेल ना तर माणसाची बुद्धी या ठिकाणी वाईटच सुटते. युक्त आहार विहारस्य, युक्त चष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख. वाईट अन्न खाल्ल्यामुळं माणसाची बुद्धी या ठिकाणी वाईट होते. म्हणून सुंदर असं या ठिकाणी अन्न खावं आणि सुंदर कार्य माणसाच्या हातून होते. प्रभू रामचंद्राला या ठिकाणी त्रिलोक्यावर विजय मिळवणार आनंद या ठिकाणी वशिष्ठाला वाटायला लागला. आणि वशिष्ठ ऋषी काय काय म्हणतात ऐका. मग जाऊन सुयज्ञ घराशी, सौमित्र वंदी सुयज्ञाशी. श्रीराम जातो वनाशी, तेने भेटीशी प्रार्थिले. एवढं वशिष्ठ ऋषीचं आणि लक्ष्मणजीचं बोलणं झालं. आज्ञा वशिष्ठांची घेतले आणि त्याच वेळेस लक्ष्मणजी जे वशिष्ठाची जे ज्येष्ठ त्या ठिकाणी चिरंजीव होते, सुयोधने ज्याला म्हणतात, त्यांच्याकडे गेले आणि म्हणायला लागले, हात जोडले, तुम्ही माझे गुरुबंधू आहात, माझ्या गुरुचे ज्येष्ठ पुत्र आहात. तुम्ही या ठिकाणी काय करा, माझे प्रभू रामचंद्र दादा कैकेयी मातेचं वचन पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी वनवासाला निघाले आणि जात असताना तुमच्या चरणाची अपेक्षा माझ्या दादाना, माझ्या प्रभू रामचंद्राला आहे. तुम्हाला राजांनी माझ्या बोलवलेलं आहे आणि तुम्ही लवकर या ठिकाणी अयोध्येकडे जावं. अशी विनंती लक्ष्मणजी सुयज्ञेकडे करायला. ऐकून श्रीरामान उद्विग्न, लावून या दोन्ही नयन. केला आपण तटस्थ. लक्ष्मणजी सांगत होते, दशरथ राजांनी या ठिकाणी 2 वचन दिलेलं होतं आणि तेच वचन म्हणून कैकेयी मातेनं मागून घेतलं. आणि आज माझा प्रभू रामचंद्र दादा वनवासाला निघालेला आहे. वनवासाला प्रभू रामचंद्र निघाले, कानावर पडला आणि डोळे दबदबले. कुणाची? सुयज्ञेची. वाईट वाटलं बरं का. कारण एवढा गुणवान राजा अयोध्येचा प्रभू रामचंद्र, कारण रात्रीच ठरलेलं होतं की सकाळी प्रभू रामचंद्राचं राज्याभिषेक होतं, पण रात्रातून या ठिकाणी सर्वच या ठिकाणी बदल झाला. रात्रीतून बदल झाला. आणि काय बदल झाला? एवढा मोठा अनर्थ झाला की प्रभू रामचंद्र राज्यावर बसायचे ऐवजी आज वनवासाला जायची वेळ आली. वाईट वाटलं बरं का सुयज्ञेला. डोळे झाकले, डोळे डबडबले आणि काय म्हणणार आहे पुढची ओवी ऐका. मग करोनिया संध्या वंदन, सुयज्ञाला जी आपण.
देखताची रघुनंदन घाली लोटांगण सद्गुरुपुत्रा. आता प्रभू रामचंद्राला भेटायचं होतं. सकाळची वेळ होती. लगेच या ठिकाणी उठले. स्नान संध्या आपलं नित्यकर्म या ठिकाणी उरकले आणि उरकल्याबरोबर लगेच लक्ष्मणासोबत सुयोधन प्रभू रामचंद्राला भेटण्यासाठी आले. भेटण्यासाठी आल्याबरोबर प्रभू रामचंद्र ज्यावेळेस आपल्या सद्गुरूच्या चिरंजीवांना भेटतात त्यावेळेस आनंद प्रभू रामचंद्राला वाटला आणि प्रभू रामचंद्र साष्टांग दंडवत सुयोधनेच्या पायावर घालून काय म्हणणार आहेत? मधुपर्क विधी विधान केले यथोक्त पूजन आपुले भूषणे रघुनंदन करी समर्पण गुरुपुत्रा. जेही या ठिकाणी सद्गुरूच्या मुलाचं या ठिकाणी जेही या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीनं पूजा करायची आहे, विधी विधान मधुपर्क संपूर्ण करावं तेवढी सेवा तेवढी पूजा या ठिकाणी केली. आणि प्रभू रामचंद्राने आपली जीही वस्त्र होते, आता वनवासाला जायचे. वनवासाला जात असताना राजवस्त्र या ठिकाणी घेऊन जायची गरज नव्हती. वनवासाला वल्कले धारण करून वनवासाला जायचं होतं. आता राज्यवस्त्र मी घेऊन काय करणार आहे? म्हणून सर्वच वस्त्र या ठिकाणी आपल्या सद्गुरु पुत्राला या ठिकाणी अर्पण प्रभू रामचंद्र करायला लागले म्हणतात. जडित कुंडले रत्न मेखळा बाहुभूषणे अनर्घ्य माळा कर कंकणे मुद्रिका सकळा शृंगारीला गुरुपुत्र. प्रभू रामचंद्राच्या कानामध्ये कुंडली होती. जडित अशी कुंडली या ठिकाणी होती. रत्नाची हार गळ्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या होती. भगवंताच्या दंडामध्ये बाहुदंड या ठिकाणी होते. अनेक प्रकारची भूषणे प्रभू रामचंद्राच्या अंगात. आता अयोध्येचा राजा होता. अयोध्येचाच नाही ते ब्रह्मांडाचा राजा प्रभू रामचंद्र आहे. काय कमी होतं व देवाला? सगळ्यात गोटणे या ठिकाणी होती. हातामध्ये सुंदर अशी या ठिकाणी कंकणे होती. हातामधली कंकण काय होती? काय 5-10 बोटामध्ये या ठिकाणी अंगठ्या होत्या. काय सगळंच या ठिकाणी प्रभू रामचंद्र काढले आणि स्वतःच्या हाताने या ठिकाणी आपल्या गुरु यज्ञाशी तिनेही अनर्घ्य अलंकाराशी दिदले त्याशी उल्हासे. प्रभू रामचंद्र म्हणायचे ते आता आपल्याला वनवासाला जायचे. हे सगळे अलंकार दाग दागिनीची आपल्याला गरज नाही. स्त्रियांना काय कोणता अलंकार? फक्त एक गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि पायामध्ये जोडवं हे जर असलं तर बाकी कुठल्याच अलंकाराची गरज नाही. हेच या ठिकाणी आपल्यासाठी वस्त्र अलंकार आहेत. याला सोडून कुठलेच अलंकार आपल्याला ठेवायचं नाही. तू ही सर्व दे. आपल्या पदीची प्रभू रामचंद्राची आज्ञा सीता मातेने ऐकली आणि सर्वच आपल्याकडे अलंकार ती सुद्धा या ठिकाणी अर्पण करायला सुरुवात केली म्हणतात. वना जाता श्रीरामाशी परमाल्लाद सीतेशी सर्वस्व देता सुयज्ञाशी निजमानाशी उल्हासू. काय अधिकार होता हो सीता मातेचा? घरामध्ये या ठिकाणी आम्ही भरपूर लोकांना मोठमोठं सांगतो आणि 1 किलो तरकारीमध्ये 2 टमाटे जर खराब आले तर आम्हाला 10 शिव्या खावं लागतं. टमाटे 3.5 रुपयाचे पण 350 शिव्या घरामध्ये खावं लागतं. पण एवढं मोठं अलंकार दाग दागिने सीता मातेच्या अंगावर होते. प्रभू रामचंद्र सांगितले दान दे. दान दे म्हटल्याबरोबर सीता मातेच्या मनामध्ये एवढा उल्हास एवढा आनंद वाटला. कशासाठी? कारण दान दे. कारण दानाचं काय महत्व आहे? बोधयंती न याचनते भिक्षाद्वारे दिये काय बोधयंती न याचनते भिक्षाद्वारे ग्रहे ग्रहे दियंता नित्य मदा तू फलम एवढी ताकद त्या दानामध्ये आहे. सीता मातेला माहित होतं. पहिलाच उल्हास होता का? कारण सीता माता प्रभू रामचंद्रासोबत वनवासाला जाणार आहे. 14 वर्षे वनवासाला जाणार आहे. एक पहिला आनंद का? कारण घरामधली बिकट परिस्थिती कितीही असेल काही हरकत नाही, पण पती पत्नी जर एकत्र राहिले तर त्याच्या एवढी सुखी जगामध्ये कोणीच नाही. श्रीमंती भरपूर आहे पण बायको भारतामध्ये नवरा अमेरिकेमध्ये काय तिथं सुख आहे? मला माझ्या पतीसोबत वनवासाला जायचं आहे आणि पुन्हा सर्वच या ठिकाणी सद्गुरूच्या पुत्राला मला दान द्यायचं आहे. 2 पुण्य या ठिकाणी मला मिळाल्यात. एवढा आनंद सीता मातेला वाटायला लागलेला आहे. वना जाता श्रीराम सरीसी
परम आल्हाद सीतेसी सर्वस्व देता सुयज्ञासी निज मानसी उल्हासू. रामासोबत वनवासाला जायचं एवढा आनंद या ठिकाणी सीता मातेला आहे आणि सर्वस्व या ठिकाणी दान द्यायचंय. दोन्ही आनंद कुणाला त्या ठिकाणी सीता मातेला वाटायला लागले, आनंद वाटायला लागला. असं शांती ब्रह्मन नात्राय वर्णन करायला लागलेले. अमूल्य वस्त्रे सीते पाशी तिथी दिदली सुयज्ञाशी जडित शय्यास्तरणेशी सहित दासी अर्पिया. काय काय दिले हो? अमूल्य असे वस्त्र सीता मातेपाशी होती, तीही देऊन टाकली. जडित शय्या म्हणजे अंथरूण सुंदर असं या ठिकाणी होतं, त्याच्यावर बैसून या ठिकाणी म्हणले बाबा हे मला काहीच गरज नाही, कारण वनवासामध्ये कुठल्याच प्रकारचं या ठिकाणी आपण पंढरपूरला जर गेलो तर एवढेच या ठिकाणी घेऊन जातो, हे आतरण पांघरण काय म्हणसाल, काय सांगावं. आणि शेताला गेलो मुक्काम पडला तर गवतावर झोपता, काहीच राहत नाही तिथं. पण पंढरपूरला जाताना एवढा 8 तास आम्हाला कसं देव भेटेल सांगा. अहो भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी शरीराला दुःख द्यावं लागतं. जगामध्ये पैसे खर्च केल्याने देव भेटत नाही. दिलं तर परमात्म्याची प्राप्ती आठवत. जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी कीर्तनाला गेले आणि कोणी तर गादी पलंग दिलं तर बाजारातले खडे रस्त्यावरले येसून अरे या शरीराला कष्ट द्यावं लागतं तेव्हा परमात्म्याची प्राप्ती होते. ते वनामध्ये आपल्याला कशाची गरज आहे? काहीच गरज नाही. संपूर्ण या ठिकाणी दान द्यावं म्हणून सीता माता सर्वच या ठिकाणी आपल्या सद्गुरूला दान द्यायला सुरुवात केली म्हणतात. मातुळ दत्त गजरामापाशी तो शृंगारोनी अलंकारेशी त्यावरी बैसवणी सुयज्ञाशी गज गजरेशी बोळविला. प्रभू रामचंद्राला कौशल्य देशामधून प्रभू रामचंद्राच्या मामाकडून या ठिकाणी भेट म्हणून एक सुंदर असा गज म्हणजे हत्ती आलेला होता. आणि ती हत्ती या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी काय केले, त्या हत्तीला सुंदर असं सजवलं. जशी माणसाला अलंकार मिळत नाही पण तेवढे अलंकार मंडित त्या हत्तीला सजवलं. हिरे माणिक मोती जड जवारी जेवढे काही हिर नवरत्न होते त्या नवरत्नाला हत्तीला सजवले, वरी गाद्या घातले आणि त्या हत्तीवर कुणाला या सद्गुरूच्या पुत्राला म्हणजे सुयज्ञाला वरी बसवले आणि वाजत गाजत सुयज्ञाची बोळवण प्रभू रामचंद्र त्यांच्या आश्रमाकडे करायला लागलेले आहेत. उलाशी पूजिला गुरुशी तो भजना सत्पात्राची त्याची दूषण दात्याशी आम्ही महाऋषी पूजावे. ऐकलो का? नात्र काय म्हणतात? गुरुची पूजा करत असताना अंतकरणामध्ये उल्हास असावा. गुरुचं भजन करत असताना दान देत असताना सतपात्री दान द्यावं, शुद्ध अन्नदान या ठिकाणी द्यावं. दारामध्ये भिक्षुक जरी आला तर धान्य जर या ठिकाणी नासकंड कुचकं असलं काही धान्य जर आपण दान केलं ना तर ते पुण्य तर लागणार नाही, पण पाप पद्रासमध्ये पडल्याशिवाय राहणार नाही, कारण ते दानाचं अतिशय महत्व आहे. म्हणून या ठिकाणी असल्या प्रकारचं दान द्यावं हे सीता मातेला लागतं, माहित होतं. आणि तेच या ठिकाणी आपण याची ताकद फक्त दानामध्ये आहे. म्हणून सीता मातेला माहित होतं, प्रभू रामचंद्राला माहित होतं, एवढं दान सद्गुरूला प्रभू रामचंद्र करायला लागले म्हणतात. श्रीराम सांगे सौमित्राशी अगस्त्या शांडिल्या गार्ग्य ऋषीशी वामदेवादी कौशिकाशी बहुधन राशी पाठवाव्या. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सांगायला, लक्ष्मणा अनेक प्रकारचे ऋषी आहेत. अगस्त्य ऋषी, शांडिला ऋषी, गर्ग ऋषी, वामदेव आहेत, कौशिक आहेत, हे सगळेच या ठिकाणी ऋषी आहेत. आणि त्या ऋषीच्या आश्रमामध्ये ऋषींनी पूजा करावं, मंत्र करावं, जप तप यज्ञ या ठिकाणी करावं आणि राजानं त्यांचा जे काही कमी जास्ती आहे ते पुरवठा करणं हे राजाचा धर्म आहे. ऋषीनच यज्ञ करावं, अतिथीनच यज्ञ करावं, या ठिकाणी क्षत्रियानं दान धर्म करावे हे आपला कर्म धर्म आहे आणि ते आपण या ठिकाणी धर्म पाळलं पाहिजे. म्हणून या प्रत्येकाच्या आश्रमामध्ये या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं कमी पडता कामा नये, सर्वांनाच धान्याचा साठा पाठवावं अशी आज्ञा प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला द्यायला लागलेली. बोला. वेद पाठक अग्निहोत्री सदाचार नित्य श्रोती अगमिक महामंत्री द्रव्य संभारी पूजावे. द्रव्य कुणाला द्यावं?
जे वेद पाठक आहेत, जे पंडित आहेत, पंडित या ठिकाणी मिळत नाहीत. सहज काय शतेषु जाय तिसरा सहस्त्रेषु पंडित हा वक्ता तसं सहस्त्रेषु दाता भवती वानवा. हे सगळ्यांची उणीव आहे या काळामध्ये. म्हणून त्यांचं संगोपन करणं, त्यांची जोपासना करणं, ज्याच्या मुखामध्ये रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन आहे, जो भगवंतासाठी जीवन जगतोय, त्यांची आपलं सत्कार करणं या ठिकाणी आपलं काम आहे. त्यांना कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू नये, त्यांचं सर्वस्व या ठिकाणी मनोरथ पूर्ण करावे आपला धर्म आहे. म्हणून त्यांना सर्वांनाच या ठिकाणी फक्त पूजा करून दान धर्म दे, दान दे, त्यांना कुठलंच कमी पडता कामा नये, अशी आज्ञा प्रभू रामचंद्र द्यायला लागले म्हणतात. या दिदल्या दान ते तव अतिशयशी पावन सत्पात्र ते आहे आण सावधान अवधारी. अहो, अशा लोकांना दान दिल्यानंतर काय होतं? अतिशय पुण्य मिळतं. पुण्य मिळवण्याचं एकमेव साधन म्हणजे दान आहे. दानाशिवाय पुण्य मिळू शकत नाही, कारण ते दान म्हणजेच या ठिकाणी सतपात्री दान आहे. मग सतपात्री दान कशाला म्हणावं? कोणतं दान कुणाला दिल्यामुळं काय पुण्य मिळतं तीही तुला मी सांगतो. सावध चित्तानं ऐक. प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला बोलायला लागले. महाराज लाईट गेली ओवी किती एकदा सांगा मला. दान त्याशी द्यावे आपण जाऊन या सवे धनार पावे याचका. कारण जो माणूस रात्रंदिवस भगवंताचं भक्तिभावानं नाम घेतोय आणि त्या माणसाला जर कुठल्या गोष्टीची कमतरता असेल तर त्याला ते दान अवश्य द्यावं. ते कसाही असो, धर्म जात पंथ या ठिकाणी बघायची गरज नाही, पण त्याच्या जीवन जगण्यासाठी जीवन कशा प्रकारे जगावं, भगवंताचे नामचिंतन. आम्ही जन्माला आलो, आम्ही कशासाठी जन्माला आलो, काय कशासाठी जन्माला? तरीच जन्मा यावे दास विठोबाचे पावे, नाही तरी काय थोडी स्वान सुकरे. तेवढ्यासाठीच आम्ही जन्माला, दास विठोबाचे होण्यासाठी तुम्ही या जन्माला आला. ही ज्याची भावना आहे त्याला या ठिकाणी अवश्य दान द्यावं. काय दान देत असताना कसं दान द्यावं? ते दान देण्यासाठी आपण स्वतः जाऊन दान द्यावं. ते दान इतरांसोबत पाठवून द्यावं, कारण ती विश्वास नाही त्याने देतोय किती नाही, कारण आपण घरला घेऊन जाते किती केला माहित नाही. म्हणून तसल्यासाठी आपण स्वतःहून दान द्यावं. प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला सांगायला लागलेले इथं. कुटुंब वत्सलाने निर्धन बहु आपत्य अत्यंत दीन त्याचे सुखी होय मन इतके धन अर्पावे. एखादी माणूस संसारिक आहे आणि त्याच्या घरामध्ये बरेचशी लेकरं बाळ आहेत, पण उदरनिर्वाहासाठी किती जरी काबाड कष्ट केला तर त्याचा काही संसार भागत नाही, अति दीन आहे. पण त्याला दान द्यावं. किती द्यावं? कारण दान घेतल्यानंतर त्याचं मन समाधान व्हावं इतकं दान त्याला द्यावं. त्याला पुरल, कुणाला मागण्याची हात पसरण्याची वेळ त्याच्यावर येऊ नये इतकं दान या ठिकाणी त्याला द्यावं. कारण त्याची एक दिवस सुद्धा लेकरं बाळ माझ्या घरामध्ये अन्न नाही म्हणून उपाशी मरता कामा नये, अशासाठी या ठिकाणी दान द्यावं. त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या ठिकाणी आपण करावं. कारण दान देणं हे प्रत्येकाच्या भाग्यात नसतं. काही भरपूर श्रीमंत असतात, आम्हालाही काही अशी भेटतात लोक, महाराज काय सांगावं, तुमच्याकडे काहीच नाही, तुम्ही कुठंतरी कीर्तन करता, तुम्हाला 1000-500 किती देतात. अहो तुमच्याकडे काय आहे सांगा, आणि आमच्याकडे काय नाही, काय कमी नाही म्हणलं आमच्याकडे. कारण आता बघा, आमदा पाऊस नाही पडत तरी कमीत कमी 15 ते 20 लाखाचा ऊस होतोय, सोयाबीन 10 लाखाची होतात, तुरी 5 लाखाची होतात, हरभरी 4 लाखाची होतात. उगम मोठेपणा सांगायचं, एवढं मोठेपणा सांगायचं, जाता जाता म्हणायचं महाराज थोडं. अहो असले जन्माला येऊन काय उपयोगाचं आहे? थोडी श्रीमंती असते पण तंबाखू सुद्धा लोकांकडून मागून खावं लागते. कारण देण्यासाठी उदारताने काय, देण्यासाठी सामर्थ्य लागतं. धन नसलं तरी माणूस देतो, पण तितकं सामर्थ्य भगवंतानंच देतं. त्यासाठी भगवंतानं आपल्याकडे सामर्थ्य दिलेलं आहे, म्हणून या ठिकाणी आपण दान करावं, हे आपलं कर्तव्य आहे. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र बोलायला लागलेले इथं. शील वृत्ती आणि उंच वृत्ती जाऊन त्यांच्या ग्रहाप्रती तितुके द्रव्य ते मागती तितुके चतुर्गुणी तू देई. शील वृत्ती, त्याची वृत्ती कशी आहे?
वृत्तीचं जर वर्णन करायला लागलं तर काय सांगावं माणसाची वृत्ती. कारण वरती जर गेलं तर त्या वृत्तीवर साधू संतांनी विचार करत असताना त्याच्यावर ग्रंथच तयार झाला. काय? वृत्ती प्रभाकर नावाचा. काय त्याच्या वृत्तीचं वर्णन करावं. आणि माणसाचं श्रेष्ठत्व कशामध्ये आहे तर त्याच्या वृत्तीवर आहे. कशी वृत्ती असावी? शील म्हणजे थंड वृत्ती असावी, शांत वृत्ती असावी. करामध्ये जगामध्ये प्रत्येकाला कोण्याही आद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुणा यवंचः निर्ममो निरहंकारा सम दुःख सुख क्षमी, सुख आणि दुःख समान मानणारा, कोण्याही जीवाचा मत्सर न करणारा, आपणासारखी करीती तात्काळ असली ज्याची वृत्ती आहे त्यांची वृत्ती म्हणजे या ठिकाणी शील वृत्ती आहे. आणि जी उंच वृत्ती, कारण माणसाचं कसा विचार उच्च असावे, विचार तुच्छ नसावे. अशा वृत्तीच्या माणसाला या ठिकाणी आपण जाऊन त्याच्या ग्रहाप्रती या ठिकाणी दान द्यावं. त्याला कुठल्याच प्रकारे एवढं जर त्याच्याकडे 1 रुपया जर असेल तर आपण 1 रुपया जर मागायची अपेक्षा असेल तर त्याला 4 पटीनं आपण या ठिकाणी द्यावं. अशा प्रकारे प्रभू रामचंद्रजी बोलायला लागलेले इथं. त्यांशी कैसे साधन शाख गोसहस्त्र समस्तक, त्याशी द्यावे आवश्यक घृत दधी तर्क तक्र भोजनार्थ. ज्याच्या घरामध्ये काही कुठल्या प्रकारचं अन्न मिळत नाही, ज्याच्या घरामध्ये गायी नाही, त्याला 1000 गायी या ठिकाणी दान द्यावं. त्याला आवश्यक या ठिकाणी तूप दही दूध या ठिकाणी त्यालाही खाता यावं. त्याला कुठल्या प्रकारचं, कारण का गोदान भूदान रत्नदान काय कोणतं दान मिळालं का? रत्नदान केल्यामुळं नेत्र तेज होतात. काही वयोवृद्ध माणसं म्हणतात माझी 80-90 वर्ष झाली बघा, पण अजून माझे डोळे तेज आहेत. का? तर त्याच्या जीवनामध्ये कधीतरी नेत्र या ठिकाणी रत्नदान दिलेलं आहे. अनेक प्रकारचे या ठिकाणी काय दिलेलं असेल तर त्याचं पुण्य आपल्याला मिळतं. आपलं काहीतरी अवयव कमी झाला म्हणजे त्याचं काय या ठिकाणी आपल्याला मागच्या जन्माचं पुण्य पाप आपल्या पदरामध्ये असलंच पाहिजे. पुण्य जर पदरामध्ये घ्यायचं असेल तर हे दान आपण केलं पाहिजे. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र बोलायला लागले म्हणतात. धन धान्य कौशल्य घरी आधी द्यावे धर्माचारी, संन्यासी मधुकरी कर पात्री भिक्षाचारी भिक्षार्थी. धन धान्य या ठिकाणी, कारण आपली कौशल्य माता आहे. कौशल्य मातेच्या घरामध्ये 14 वर्षे 14 दिवस आपण येईपर्यंत कुठलंही धन धान्य कमी पडता कामा नाही. एवढं धान्य अगोदर कौशल्य मातेच्या घरी का तर आपणही घ्यावं. आणि कोणी दानामध्ये याचक जरी आला तर राजा समजून तर कौशल्य मातेला दान करता यावं. अगोदर त्यांच्या घरामध्ये धर्म करण्यासाठी दान द्यावं. संन्यासी असेल मधुकरी असेल त्या ठिकाणी तोही दारामध्ये भिक्षा मागण्यासाठी येतो. त्यांनाही धान्य देताना कौशल्या मातीच्या घरामध्ये कधीच कमी पडता कामा नये. एवढं धान्य मातीच्याही घरामध्ये साठवा असं प्रभू. कौशल्याचे निज सेवक आणि तिचे उपासक, तैसेची सुमित्रेचे देख धनाने का त्या देई. माझ्या कौशल्या माता आहे आणि कौशल्या मातेची सेवा करणारे अनेक प्रकारचे सेवक आहेत. जीवापाड माझ्या मातेवर प्रेम करतात. जीवापाड या ठिकाणी सेवा करतात. कुठली सेवा कशी करतात? कुठल्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता या ठिकाणी माझ्या कौशल्या माताची आणि सुमित्रा मातेची सेवा करतात. आपण येईपर्यंत लक्ष्मणा त्यांनाही सुद्धा या ठिकाणी राम गेला आम्हाला आज घरामध्ये जेवायला नाही अशी परिस्थिती त्यांची येता कामा नये. कितीही जरी या ठिकाणी खर्च केले तर त्यांना सुद्धा कुठल्याच प्रकारचा त्रास होता कामा नये. कुठलीच कमतरता भासता कामा नये. त्यांनाही या ठिकाणी दान द्यावं. किती त्यांचे प्रेमाचे असतील, मित्र असतील, सखे असतील, जीवलग असतील, सेवक असतील, काही असतील, पण त्यांना सुद्धा कुठल्या प्रकारचं कमी पडता कामा नये. हे सर्वांनाच या ठिकाणी दानधर्मीचा ठासाठा पूर्णता करावं. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र बोलायला लागलेले होते. आमचे सहत्य आणि सेवक, परिचारक आणि प्रेक्षक, कथानुकथन पुराणिक
द्रव्याने त्या द्यावे. ती ववी प्रभू रामचंद्राने ज्यावेळेस सांगितले, ती ववी आतापर्यंत काम करते. ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम चिंतन आहे त्याला जीवनात कधी कमी पडलं नाही का. ज्याच्या तुकोबारायच्या गाथ्यातले 4 अभंग पाठ करणारा आज 20 लाखाच्या कारमध्ये फिरतोय. प्रभू रामचंद्र म्हणायला लागले, आमचे सुयद आणि सेवक, परिचारक आणि प्रेक्षक आणि कथाकार आणि पुराणिक, पुराण सांगणारे, कथा सांगणारे, सेवा करणारे, परिचारिक म्हणजे दासत्व करणारे आणि प्रेक्षक, कारण प्रभू रामाचा या ठिकाणी प्रचार करणारे जगामध्ये आहेत ना, ते कधीच उपाशी मरता कामा नये का. जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करत असताना तुकोबारायला कीर्तनात मार खावं लागत होतं. काय या ठिकाणी अधिकार जगद्गुरु तुकोबारायचा होता. पण जे जगद्गुरु तुकोबाराने आमच्यासाठी संपत्ती कमवले ना, तीच संपत्ती म्हणजे काय तर 4092 अभंग आहेत. आणि ती संपत्ती तुकोबाराने तुम्हाला आम्हाला देऊन गेली. आणि त्या संपत्तीतला थोडासाच आमच्याकडे आहे, लई नाही. लई किती जरी मोठा कीर्तनकार असेल तर 100 ते 500 अभंग पाठ असतील. 4092 तर अभंग पाठ करणारे तुरळक या ठिकाणी महात्मे असतील, नाही असं नाही. पण असे सुद्धा या ठिकाणी कीर्तनकार 20 लाखाची 20 लाखाच्या गाडीमध्ये फिरतात. काय अधिकार आहे तुकोबारायांचा, काय अधिकार आहे माऊली ज्ञानोबारायांचा. कारण 700 श्लोकाची गीता, त्याच्यावर 9032 माऊली ज्ञानोबारायांनी या ठिकाणी काय हे तुमच्या आमच्यासाठी धन मागे शिल्लक ठेवून गेलेलं आहे. का, माझ्या वडिलाची मिराची गाजेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, एवढा अधिकार या ठिकाणी आम्हाला दिले. प्रभू रामचंद्र सांगायला लागले, कुठलेही कथाकार असतील, कीर्तनकार असतील, प्रेक्षक असतील, यांना सुद्धा 14 वर्ष कुठल्याच प्रकारचे कमी पडू नये, यांना दुःख देऊ नये, त्यांना सगळंच या ठिकाणी आज पुरवठा कर लक्ष्मणा, प्रभू रामचंद्र सांगायला लागलेले. वार्ता सूचक आणि ग्रंथ लेपक, सभास्थानी हास्य भाषक, हे पावती परम सुख, त्यावश्यक धन देई. कोणी वार्ता सूचक असतील, कोणी कपाळाला गंध लावणारे असतील, कोणी सभेमध्ये या ठिकाणी भाषण करणारे असतील, ते प्रत्येकाला सुख दिलं पाहिजे, प्रत्येकाला सुख वाटला पाहिजे, कुणालाही दुःख होता कामा नाही. कोणी असतील, चांगलीही असतील आणि वाईटही असतील, प्रभू रामचंद्र सांगितले, कोणीही उपाशी मरता कामा नये. देव चांगल्यालाही उपाशी मारत नाही आणि देव वाईटालाही उपाशी मारत नाही. चांगल्यालाच देव जेवाय घालतो असं नाही, आमच्यामध्ये भेद आहे. आम्ही जो आपलंच आहे त्यांनाच चांगल्या पंक्तीमध्ये जेवाय बसून आपण त्यांनाच वाढतो, आणि जे आपल्याला ओळख नाही ते जेवला काय ना उपाशी मेला काय. पण देवाची तशी अवस्था नाही. कोणी असो, यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, स्त्री असो पुरुष असो, लहान असेल मोठा असेल, सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, असली अवस्था आहे. प्रभू रामचंद्र म्हणायला लागले, कोणी आपल्या राज्यामध्ये आपण परत येईपर्यंत कुणालाही कुठल्याच प्रकारची कमतरता भासता कामा नये. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला बोलायला लागलेले. छत्रकारच्या मरधारी, हडपी बारी आणि कर्णिकारी, जळ प्राशक धुपी फुलारी, सुखी करी द्रव्यदाने. कोणी छत्राकार असतील, कोणी चामधारी म्हणजे चांबाराचं कातड्याचं काम करणारे असतील, कोणी हाडपी धरणारे असतील, कोणी व्यवहार करून या ठिकाणी करायचे असतील, कोणी जळ प्राशक, काय धुपी फुलारी, आता अनेक प्रकारच्या जाती या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितले. कुठल्याही जातीने काय कोण्याही जीवाचा वर्म सर्व ईश्वर पूजनाची, कुणाचाही द्वेष करायचं नाही आणि कुणालाही या ठिकाणी कुठल्या प्रकारची कमतरता ठेवायचं नाही. सर्वालाच या ठिकाणी धनधान्य दे लक्ष्मणा, प्रभू रामचंद्र सांगायला लागले. मल्ल दर्शनी नट नाटक, अश्ववाक वस्त्र प्रक्षाळक, राय विनोदी उपहासक, शिल्पकारक सुखी करी. कारण दर्शन करणारे मल्ल, मल्ल म्हणजे युद्ध करणारे पैलवान, त्यांनाही या ठिकाणी कमी पडताना, नाटक करणारे, अश्ववाहक घोडे वाहणारे, वस्त्र प्रक्षाळक म्हणजे धोबी कपडे धुणारे, राजाला या ठिकाणी काय विनोदानं उपासक या ठिकाणी करणारे, शिल्पकार कुठलीही कला मूर्ती करणारे, ते कोणी असतील, प्रत्येक आपल्या राज्यामध्ये कुणालाही कुठल्या प्रकारचं कमी पडता कामा नये लक्ष्मणा. सर्वालाच या ठिकाणी दान दे,
अशा प्रकारे प्रभू रामचंद्र सांगायला लागले. माझा सारथी चित्र रथ त्याशी अर्पी अपार अर्थ दीन दरिद्री जे जे समस्त अर्थवंत ते करी. प्रभू रामचंद्र म्हणायला लागले, आता माझ्या गाडीचा ड्रायव्हर आहे, आता 14 वर्ष मी काही गाडी राहणार नाही, पण 14 वर्षे मालक गेल्यानंतर ड्रायव्हर रिकामा झाला आणि ड्रायव्हरची नोकरी गेली असं ड्रायव्हरला वाटतं कामा नये का. प्रभू रामचंद्राचा सारथी म्हणजे आताचा ड्रायव्हर ते चित्ररथ नावाचा होता, आणि ते चित्र ज्या रथ आहे ना त्याला अपार या ठिकाणी अर्थ म्हणजे धन, त्या धनाची या ठिकाणी वाटप कर. कारण तो म्हणणार नाही आता माझा राजाच निघून गेला, मी कोणाची गाडी चालू, मला आता कामच नाही, मी घरात बसून काय खाऊ, असं विचार करता कामा नये. कारण त्याला सुद्धा आपण परत येईपर्यंत पुरेल एवढं धन या ठिकाणी द्यायला पाहिजे. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र, आणि कोणी दरिद्री असतील, कोणी समस्त, कोणी अर्थवंत, कोणी पैसेवाले असतील, कोणी पैसेवाले नसतील, त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडता कामा नये. सर्वालाच या ठिकाणी दान दे, प्रभू रामचंद्र बोलायला लागलेले. आमचे सखे सद्भक्त जे कामचे नित्याश्रित जे जे आम्हाशी अर्थभूत ते धन्य समस्त सुख करी. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणायला लागले, जे माझे सखी आहेत, जीवलग आहेत आणि माझे भक्त आहेत, माझ्यावर नितांत प्रेम करणारे आहेत, कधीच ते रात्रंदिवस माझा राम माझा राम माझा राम यांना तर कुठल्याच प्रकारचं कमी पडता कामा नये. कारण आम्हाशी जे या ठिकाणी मलासाठी कुठलीही या ठिकाणी सेवा करतील, कुठल्याही प्रकार देवाची सेवा करण्याची मार्ग एक नाही, अनेक प्रकारची. कारण 16 प्रकारची भक्ती काय पूजा सांगितलेले आहेत, अनेक प्रकारची नवविध भक्ती सांगितलेले आहेत. भक्तीचे 9 प्रकार, पूजेचे 16 प्रकार. हे कुण्याही प्रकारानं जरी पूजा करणारे असतील, कुण्याही प्रकारानं माझी भक्ती करणारे असतील, त्यांनाही कुठल्या प्रकारचं कमी पडता कामा नये. लक्ष्मणा, सर्वांना जे पाहिजे ते तू पुरवठा कर, हे काम मी तुझ्याकडे सोपवतो का, तर तू माझा सखा आहेस, माझा जीवलक आहेस, माझ्यावर विश्वास आहे. आणि कुणाला सांगितलं एका माणसाला जर एवढं दान दे म्हणलं, संपूर्ण देईल, भरोसाने अर्ध घेऊन जाईल, अर्ध देईल, पण तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे का. ज्या माणसानं माझ्यासाठी, माझ्या सेवेसाठी संपूर्ण राज्याचा त्याग करतो, त्याला कुठल्या प्रकारचा मोह असणार आहे मला सांग लक्ष्मणा. म्हणून माझी एवढी विश्वास तुझ्यावर आहे, म्हणून तुला हे कार्य सोपवतो लक्ष्मणा, ते सर्वच तू दान दे, तरच माझ्यासोबत या ठिकाणी ये. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र बोलायला लागले. द्रव्य काही ठेवणे नाही धर्म सर्वही अनेक जे जे लागेल काळजी ते पाही घेईन. आपल्याकडे जेवढे द्रव्य आहे ना, ते द्रव्य किंचित सुद्धा शिल्लक ठेवायचं नाही. अयोध्येमध्ये गेल्यानंतर माझं एवढं आहे हे सुद्धा अपेक्षा ठेवायचं नाही, आणि एवढं संपून जरी काही कमी पडल तेही मी देण्याचं माझ्याकडे सामर्थ्य, तेही मी देतो, पण कुणालाही कुठल्या प्रकारचं कमी पडता कामा नये. अशा प्रकारे सर्वांना तू दान दे, प्रभू रामचंद्र बोलतात. मग पाचारुणी भांडारी निशेष द्रव्य काढले बाहेरी याची अविनियोगाची परी ऐशे निर्धारी सुमित्रा. त्याच वेळेस या ठिकाणी सेवकाला बोलवले आणि भांडार उघडले, आणि भांडारामध्ये जेवढंही या ठिकाणी द्रव्य होतं तेवढं बाहेर काढले. आणि त्याच वेळेस लक्ष्मणाला प्रभू रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा, कारण ऐक, माझा एक निर्धार आहे, माझं एक तुला वचन आहे. द्रव्य देत असताना जर अंतःकरणामध्ये तळमळ वाटेल तर ते द्रव्य दिलेलं पुण्य आपल्याला मिळू शकत नाही. दान देत असताना उजव्या हातानं जर दान दिलं तर डाव्या हाताला सुद्धा कळू नये, त्याला दान म्हणतात. आम्ही या ठिकाणी थोडस दान देतोय, पण 12 जुनाला कारण आमच्या गावामध्ये पद्धत आहे, कारण दान दिलं की आमचं नाव लाडी स्पीकरवर यावं लागतंय. कारण अमुकानं अखंड हरिनाम सप्त्यासाठी 111 रुपये देणगी दिलं, एवढं जर आमच्या कानावर पडलं तर आम्हाला आनंद वाटतंय. नाहीतर लगेच कार्यकर्त्याला म्हणतो का हो आमचं नाव माईकवर अजून आलं नाही, कारण ह्याला दान म्हणता येत नाही. का त्याला दान म्हणता येत नाही. म्हणून तुला एक सांगतो लक्ष्मणा, दान देत असताना शुद्ध अंतकरणानं, उदार अंतकरणानं जर दान दिलास
तर तेच पुण्य आपल्याला प्राप्त होतं. हे तुला मी सांगतो. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र बोलायला लागले. कृपातानाथ अति दीना अंधुपंगी वृत्तीहीना जे जे मागती ते द्यावे धन अति सन्माने सुख करी. कोणी कृपण असतील, कंजूस असतील, असे काही कंजूस माणसं असतात. काय सांगावं त्याची कृपणता. 1 रुपया खर्च करणं म्हणजे अवघड. गावामध्ये सोयरा बाजारात गटला तर ह्याला चहा पाजवा लागते म्हणून कुठल्या तर गलीनं चकली मारून जातात. आणि त्या सोयऱ्याला कुठतर जिथं हॉटेल नाही तिथं राम राम करतात. किंवा बसतात बोलत तर आम्हाला काही अशी भेटतात. घंटाभर बस स्टँडला बोलत बसतात. तर बस आली की महाराज चहा चहा पिऊत म्हणतात. कारण ते चहासाठी काय ना बस सोडणार आणि ह्याला काही चहा मिळणार, ह्यानं काही रुपया खर्च करणार. असे काही कृपण कंजूस माणसं असतात त्या ठिकाणी. त्यालाही दान कंजूस आहे म्हणून देनाते राहू नये. कोणी अनाथ असतील, अति दीन असतील, अति 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 या ठिकाणी गरीब असतील, कोणी अंध पंगू असतील, कुणाचा हात डोळ्यांना आंधळे असतील, कोणी पायांना अपंग असतील, काय काय कोणी बुद्धीनं मतिमंद असतील, कोणाला वृत्ती नसेल, त्यांनी जर आपल्याला काही मागितलं तर त्यांना कधीच या ठिकाणी नाही म्हणू नये. त्यांना या ठिकाणी दान द्यावं. पण कसं द्यावं? दान देत असताना त्या याचकाचा सन्मान करून त्याला दान द्यावं. नाहीतर आम्ही वाटेमध्ये भिकारी असला तर त्याला रुपया असं फेकून मारतोय, घे रुपया म्हणून. कारण त्याला दान म्हणता येत नाही. आदरानं जर दान दिलं तर त्याचं पुण्य आपल्या पदरामध्ये मिळतं. लक्ष्मणा प्रभू रामचंद्र सांगायला लागले. सुख उपजे दिधल्या दान त्याहुनी सुख दे सन्मान तेने सुखे सुखावे भगवान येती विधान हे विधिदान अतिश्रेष्ठ. प्रभू रामचंद्र सांगायला लागले किंवा शांतीपरम नाचरा सांगायला लागले, माणसाला कशात प्रेम आहे सांगू तुम्हाला. आपण एखाद्या भिकारी दारामध्ये आला आणि त्याला किती जरी दान दिलो, त्या दानामध्ये त्याचं तेवढं आनंद नसतोय. पण देत असताना महाराज खरंच तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत, तुमच्यासारखे याचक आमच्या दारामध्ये आले. कुठून आला तुम्ही, किती लांबून आला, तुम्हाला ताण लागल्याशिवाय काही ग्लास पाणी प्या. आणि एवढं पाणी पिल्यानंतर मला खरंच भाग्यवान आहे. पण तुम्हाला द्यावा असं भरपूर वाटते महाराज. पण आज काय करू, माझ्या घरात अडचण आहे. माझ्या खिशामध्ये काही एवढे 2च रुपये आहेत आणि एवढंच दान द्या. ते 2 रुपये घेतो, पण एवढा आनंदाने एवढं प्रेमाने घेतो की सांगूच नका. आपण 100 रुपयाची नोट जर त्याला पण फेकून मारलो, ते 100 मिळतात पण ते घेण्यामध्ये त्याला या ठिकाणी आनंद नसतोय. कारण दान देण्यापेक्षा आनंद देणं आणि या ठिकाणी महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी आनंद देत असताना या ठिकाणी एखाद्या याचकाचा सन्मान करून दान द्यावं, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणून या ठिकाणी देत असताना सगळ्यात मोठं सुख म्हणजे ते भगवंताला होतं. कशामुळं? ते दान देत असल्यामुळं. कारण दानापेक्षा सन्मान, आदर, सत्कार हे अतिशय महत्वाचं आहे. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र सांगायला लागले. बोला महाराज. हॅलो. वृद्ध ब्राह्मण स्त्रिया तरुण बहुबाळकेशी निर्धन त्याशी सन्मानावे द्यावे धन सूक्ष्म दान या नावे. कोणी वृद्ध असतील, म्हातारे वय आता वय संपलेली असतील, त्यांना कुठल्या प्रकारचं डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, नीट चालता येत नाही, त्यांना काही गरज पडली तर त्यांचं या ठिकाणी पूर्ण करावं. का? आणि ब्राह्मण आपल्या आपल्या शास्त्रामध्ये ब्राह्मण म्हणजे सर्वश्रेष्ठ सांगितलं. का? वर्णा माझी छत्र चांबर स्वर्ग ग्रहर मंत्र विद्येचे माहेर ब्राह्मण जे पृथ्वी तळीचे भूदेव. का ब्राह्मण जगामध्ये श्रेष्ठ सांगितलं? का श्रेष्ठ सांगितलं? कारण आधी नाही आणि मंत्र ब्राह्मणाची आधी नाही. म्हणून या ठिकाणी ब्राह्मण शिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. आणि मंत्र या ठिकाणी उच्चारण्याचा अधिकार ब्राह्मणाला आहे. कारण स्त्रिया म्हणजे काय? स्त्रियाची म्हणजे एक रत्नाची खाण आहे. नारी निंदा मत कर यारो नारी रतन की खान. जिस नारी से जन्म लिए भीष्म शुकावर हनुमान एवढी ताकद त्या ठिकाणी नारीच आहे. कोणी स्त्री या ठिकाणी तरुणपणामध्ये पती जर निघून गेला, दुःखित असेल तर तिचं या ठिकाणी काही रोगी असेल, तिला कुठल्या होत नसेल, परिस्थिती बिकट असेल, तिलाही आपण या ठिकाणी दान करावं, तिचाही सन्मान करावं. काय? त्याच्या सन्मानानं दान द्यावं.
आणि सूक्ष्म दान या नावे द्यावं, कारण ते दान म्हणजे सूक्ष्म दान आहे, ते पुण्य प्राप्त करून देणारं दान आहे. असल्याला जर दान दिलं तर ते दान, त्या दानात दिलेलं पुण्य आपल्याला प्राप्त होतं आणि त्याच दानातून भगवंताची प्राप्ती होते. म्हणून प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला सांगायला लागले, ऐशिया ब्राह्मणाचे ठाई सवस्तानी सुदोही सहस्र सहस्र अर्पी गाई किल्लारी काही उरोने आपल्या ब्राह्मणाला दी. या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं काम करता येत नाही. ज्या गायीनं वासराला जन्म दिला तसल्या गायी, सहस्त्र म्हणजे हजारो गायी अर्पण कर, एकही गायीचे गोठे खिल्लारी कुठल्याच प्रकारचं शिल्लक ठेवायचं नाही. कुणालाही या ठिकाणी कमी पडता कामा नये, सर्वांनाच दान द्यायचं. दान दिल्यानंतर आपल्याला काहीतरी राहावं घरात, त्याचा विचारच करायचा नाही. कारण का, आपण संन्यास घेण्यासाठी निघालोय, वनवासाला निघालोय. वनवासाला जायचं म्हणजे काय, सगळंच त्याग केलं तर वनवास भेटतोय, नाहीतर सगळंच या ठिकाणी संपत्ती भरपूर कमवून ठेवून आम्ही आम्ही वनवासी झालो म्हणा, काय अर्थ आहे का? नाही. मी माझी आठवण विसरले जयाची अंतकरण पार्था, तो संन्यासी जाणे निरंतर. मी स्वतः कोण आहे हे जेव्हा विसरलं जातं त्यावेळेस त्याला संन्यासी म्हणता येतं. नाहीतर वरी भगवा झाला नामे, अंतरी वश्य केला कामे, त्याशी म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. हे वनवास म्हणजे विटंबना झाल्यासारखं आहे. एकही काय घरामध्ये शिल्लक ठेवायचं नाही. सर्वस्वाचा त्याग या ठिकाणी करून मगच आपल्याला वनवासाला गेलो तर वनवास भोगलेलं पुण्य सुख आपल्याला मिळणार. लक्ष्मणा, प्रभू रामचंद्र बोलतात. नेटवर्क नाही का सर? हॅलो, हा, एक मिनिट. हा ठीक आहे. माझे होय पुनरागमन तवरी खावया पुरे धन ऐशे दिनाशी द्यावे दान सनातन हा धर्म. आपला धर्म आहे. 14 वर्षाचा वनवास आहे आणि 14 वर्षे वनवास बघून परत येईपर्यंत कुणालाही कमी पडता कामा नये, एवढं धन आपल्याला द्यायचं आहे. कारण प्रजेचं पालन करणं हे राजाचा धर्म आहे आणि धर्माचेच पालन करणं आपलं या ठिकाणी काम आहे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धीशी नेले, येत माझे जे उरले पायी पण नाही. आपण वनवासाला गेलो म्हणून माझी आठवण कधी येईल, घरामध्ये कमी पडलं कीच माझी आठवण येईल. म्हणून माझी आठवण कुणाला येऊ नये, माझ्या दुःखामध्ये कोणी रडू नये, म्हणून कुणालाच कुठल्या प्रकारचं कमी पडू द्यायचं नाही. एवढं दान लक्ष्मणा ते तू दे. प्रभू रामचंद्र बोलायला लागले, श्रीरामे आज्ञा दिली जैसी लक्ष्मण हे त्याहुनी विशेषी दान देता लक्ष्मणाशी चौगुणा मानसी उल्हास. जेवढं प्रभू रामचंद्र सांगत होते तेवढा उल्हास लक्ष्मणाला येत होता. काय दादा माझे सांगायला लागले, वाह 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 वाह, आनंद आहे, आनंद आहे, आनंद आहे. ह्याच्यापेक्षा काय आनंद आहे? काय सांगतात, दान करा पुण्य कमा, दान करा पुण्य कर्मा, दिल्यानं घेतो. आणि देव दिल्याशिवाय देत नाही. देव कसा आहे, घेशी तेव्हा देशी नाही सासची उदार. संताची अवस्था तशी नाही. संत उदार उदार भरले अनंत भांडार, एवढं धन आहे, माग त्याशी पुरे धनी अनेकाशी उरे. तशीच देवाची अवस्था नाही. देव अगोदर घेतोय. देव बोटाला लागलं नाटक केला त्यावेळेस द्रौपदीनं पितांबराचा पदर फाडून पट्टी बांधली. जेवढे पदराला धागे होते तेवढे वस्त्र देवानं पुरवठा केला आपण अगोदर घेतला आणि मग दिला. म्हणून देवाला देत असताना हे दान जे आपण देतोय ना, त्या दानाचा भोक्ता म्हणजे परमात्मा तू आहे, हे लक्ष्मणाला माहित होतं. कारण आम्ही दान देतोय ना, त्या दानाचा यज्ञ करतोय कुणासाठी? कारण ते यज्ञाचा भोक्ता परमात्मा आहे. यज्ञामध्ये तुपाची आहुती दिलं, भस्म अग्नी करते, अग्नीला या ठिकाणी आहुती मिळते, पण भोक्ता मात्र परमात्मा तोच आहे. आपण एखादी भिकारी आला तर भिकाराला जर दान केलो, दान घेऊन भिकारी जातो, एक दिवस या ठिकाणी पोट भरून खातो. आपण काही त्याचं मरेपर्यंत या ठिकाणी दान देऊ शकत नाही. पण एक दिवस
खानदाना आशीर्वाद जर दिला तर ते उदराची तृप्ती झाली तर त्याचा भोगता परमात्मा तो आहे. तो परमात्मा आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. हे लक्ष्मणाला माहित होतं. लक्ष्मणाला आनंद वाटला आणि जेवढं प्रभू रामचंद्र सांगतील त्याच्यापेक्षा दुप्पट जाणं या ठिकाणी लक्ष्मण यायला सुरुवात केली. निशेष वाटून धन सीतारामाने लक्ष्मण करावया वन प्रयाण निघाली आपण राया पुसो. जेवढं धन होतं प्रभू रामचंद्राचे ऐकले लक्ष्मणाने सर्वच धन या ठिकाणी वाटून टाकले. सीता माता आणि लक्ष्मण प्रभू रामचंद्राला या ठिकाणी घेतले आणि या ठिकाणी वनवासाला निघाले म्हणतात. रामचिता निघाली बाहेरी पाहो धावी नल्या नर नारी एक चढले उपरी वरी माडिया गोपुरी पैक. दशरथ राजाच्या आज्ञा या ठिकाणी घेतले आणि प्रभू रामचंद्र सीता माता लक्ष्मण या ठिकाणी वनवासाला निघाले. पण प्रभू रामचंद्र वनवासाला निघाल्याबरोबर काय अनेक प्रकारचे नारी नर या ठिकाणी दोघं तिघाला पाहण्यासाठी निघाले. काय कुठं निघाले होते? वनवासाला निघालेली होती. वनवासाला स्त्री होत्या, पुरुष होते आणि सर्वच अयोध्या लहानापासून मोठ्यापर्यंत, गरीबापासून श्रीमंतापर्यंत या ठिकाणी, लहान बाळापासून तर वृद्ध म्हाताऱ्यापर्यंत स्त्री पुरुष सर्वच एवढे नितांत प्रेम प्रभू रामचंद्रावर करणारी होती. एवढंच नसून तर मुंगी पासून तर हत्तीपर्यंत एवढे जीव प्रभू रामचंद्रावर अयोध्येमध्ये प्रेम करणारे होते. पण आज आमचा राजा प्रभू रामचंद्र वनवासाला निघाला. कशी निघाला? या ठिकाणी रामाला पाहण्यासाठी. कोणी रस्त्यावर उतरले, कोणी महाडीवर गेले, कोणी या ठिकाणी कुठून तरी जागा मिळेल शिड्या चढले आणि राम सीता लक्ष्मण वनवासाला जात असताना सर्वच डोळ्यात पाणी आणून पाहायला सुरुवात केली म्हणतात. राम चालता राजबिंदी सवे दाटली जनाची मांदी कैकईशी दुष्ट बुद्धी राजा निर्बुद्धी काय के. राज निघाला. प्रभू रामचंद्र कुठा निघालाय? वनवासाला निघाली. कुणाचा ऐकून? त्या माता कैकईचा ऐकून. पण कैकई एक पागल होती हो. कैकई वाईट बुद्धीची होती. साहजिक आहे, सावत्राई आहे. माझ्या लेकराला चांगलं व्हावं, सौतीच्या लेकराचं वाईट व्हावं हे तिचं साहजिक आहे. पण राजा तर दशरथ आहे ना, अयोध्येचा राजा आहे, सुबुद्धी राजे आहे. पण स्वतःच्या एका बायकोचं ऐकून रामाला वनवासाला धाडावं, असली कधी या ठिकाणी दशरथ राजाची बुद्धी झाली म्हणावं? काय दशरथ राजा असं भाळून गेला म्हणावं एका पत्नीमध्ये? अरे एकच नाही तर 700 बायका होत्या ना. मग 700 बायकाला सोडून एकाच बायकोचं काय कावं? 3 पटराण्या होत्या. कौशल्या माता होती, सुमित्रा माता होती, पण एकाच कैकईचं राजा दशरथ काय कावं? आणि एवढा गुणवान माझा प्रभू रामचंद्र वनवासाला धाडावं, काय माझ्या दशरथ राजाला सुचला असेल? असा विचार समाज करायला लागलेला आहे. रथ गज चतुरंग श्रेणी राम गजरे जाय प्रतिदिनी तो श्रीरामाजी अनवाणी जातो चरणी वनवासा. काय अवस्था हो. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र या ठिकाणी बाहेर कुठंतरी निघत असताना पण चतुरंग दल सेना या ठिकाणी सोबत घ्यायची. काय काय घ्यायची? काही रथावर बसलेले होते, राजे असायचे, शिपाई असायचे, काही पायदळ, काही घोडदळ, काही हातीदळ, हातीवर बसून चालणारे सैन्य, रथामध्ये बसून चालणारे सैन्य, पुढे पायदळ सैन्य असायचे, त्याच्या मागे घोड्यावर बसलेले असायचे, त्याच्या पाठी हातीवर बसणारे असायचे, त्याच्या पाठीमागे रथामध्ये असायचे आणि त्यांच्याच रथामध्ये माझ्या प्रभू रामचंद्राचा रथ असायचा. अलंकार मंडित या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या अंगावर भूषण असायची. पण आज प्रभू रामचंद्र निघाले कशा अवस्थेमध्ये? अरे झाडाच्या साली या ठिकाणी पांघरलेले, वल्कल्ले धारण केलेले आणि अनवाणी पायानं प्रभू रामचंद्र वनवासाला निघाला. ही काय अवस्था माझ्या रामाची आहे? सर्वच जग पाहून या ठिकाणी दुःख प्रभू रामचंद्राच्या विवेकामध्ये करायला सुरुवात केली म्हणतात. राम देखताची निवती नयना राम देखताची निवे मना राम देखताची निवेजना जग जीवन श्रीराम. काय सुंदर रूप होतो रामाचं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया
कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती, एवढं या ठिकाणी सुंदर गोजीरवान रूप माझ्या प्रभू रामचंद्राचं. रामाला बघितल्या बघितल्या या ठिकाणी डोळ्याची पापणी सुद्धा या ठिकाणी टाका वाटत नव्हतं, एवढं सुंदर रूप माझ्या रामाचं आहे. अहो, रामाचं स्वरूप बघितल्यानंतर मनाला मन प्रफुल्लित व्हावं एवढं मन या ठिकाणी रामाचं रूप होतं. राम बघितलं की या ठिकाणी जगाचं या ठिकाणी मन आनंद वाटावं. जगाचा जीवन म्हणजे प्रभू रामचंद्र. ज्याच्याशिवाय जीव जगू शकत नाही त्याला जगत जीवन म्हणतात. का? पाण्याशिवाय जीव जगू शकत नाही, पाण्याला जीवन हा शब्द आलेला आहे. हवेशिवाय माणूस जगू शकत नाही, म्हणून हवेला सुद्धा या ठिकाणी जीवन हा शब्द आलेला आहे. पण त्याही पेक्षा ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे तो आत्माराम आहे. आत्माराम निघून गेला की जीव जगू शकत नाही, म्हणून देवाला सुद्धा या ठिकाणी राम जगाचं जीवन या सांगितलंय. आणि ते जगाचं जीवन असणारा आत्माराम असलेला आज अनवाणी पायाने या ठिकाणी वनवासाला निघाला. म्हणून या ठिकाणी सर्वच अयोध्येवासी दुःख करायला सुरुवात केली. राम जगाचे जीवन, त्या जीवनी जनमीना, तो राम जाताची जाण, जनाचे प्राण जातील. एखाद्या समुद्रामध्ये पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे जीव या ठिकाणी जगतात. 11 लक्ष योनी जीव पाण्यामध्ये असतात, एकाच पाण्यामध्ये. पण तसं जगाचं जीवन म्हणजे पाणी प्रभू रामचंद्र आहे. आणि त्याच पाण्यामध्ये मुंगीपासून तर मोठ्या जीवापर्यंत जीव त्या पाण्यामध्ये या ठिकाणी जगतात. आणि तेच प्राण पाणी पाणी जर आटून गेलं तर एकही जीव समुद्रामध्ये पाण्यामध्ये जगू शकत नाही, सर्व आपोआप मरून जातात. आता रामच पाणी रूपी राम जर अयोध्येमधून निघून गेला, हे जीव कशा प्रकारे जगणार आहेत? काय सगळ्याचेच प्राणी या ठिकाणी निघून जाणार आहेत, सगळे तरफडून मरणार आहेत. त्याचं काय करावं? अशा प्रकारे अयोध्येवासी विचार करायला सुरुवात केली. ऐशा सुखरूप श्रीरामाशी, दशरथ धाडितो वनाशी, कै ग्रह घेतले त्याशी, लागे रायाशी स्त्री पिसे. काय सांगावं? असल्या सुखरूप निर्मळ पाण्याला राजा दशरथ राजांना वनवासाला झाडायला लागलं, पाठवायला लागली. हो, काय लागावं? कारण त्या दशरथ राजाला बायकोचं वेड लागलं, ती बी पुण्या बायकोचं, तसल्या कर्कश्या बायकोचं वेड लागलं. काय सांगावं? वेळा झाला त्या कैकेयीच्या प्रेमामध्ये राजा दशरथ. एवढं गुणवान लेकरू, एवढं गुणवान प्रभू रामचंद्र अयोध्येचा राजा जे होणार होता, काय अधिकार असेल? अहो, विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण करणं म्हणजे साधी गोष्ट आहे का? एवढी साधे सामर्थ्य प्रभू रामचंद्राचं आहे का? कितीही संकट जरी आलं, नवरा बायकोचं भांडण झालं, घरी बाहेरून जर श्रम किती जरी झाला, नवरा घरी येऊन जर 1 वर्षाच्या लेकराचं तोंड बघितल्याबरोबर दिवसभराचा शीन नाहीसं होतं आणि दोघं पती पत्नीचं भांडण सुद्धा त्या लेकराच्या मुखामुळे मिळतं. एवढं सुंदर असं 25 वर्षाचा मुलगा आणि आज वनवासाला निघाला. काय त्या दशरथ राजाला या ठिकाणी कळाला असेल? काय त्या बायकोचं प्रेम असेल? अशा प्रकारची जण विचार करायला लागले म्हणतात. सीता सुकुमार महासती, इंद्रादी देव पाहू न शकती, तेही चरणी चालता क्षिती, लोक देखती मार्गस्थ. जगाची जननी माता सीता आहे. अयोध्येचा राजा दशरथ राजाची मोठी सून आहे आणि मिथिलीचा राजा जनकाची मोठी कन्या आहे. कारण एवढा सामर्थ्य, एवढा अधिकार त्या सीता मातेचा आहे. इंद्राधिक देव सुद्धा त्या सीते मातेकडे पाहण्याचं सामर्थ्य करू शकत नाही, तेवढा अधिकार त्या सीता मातेचा. एवढी पुण्यवंत आहे, एवढी गुणवंत आहे, एवढी ज्ञानवंत आहे. काय अधिकार या ठिकाणी वर्णन करावं? आणि ती सीता माता आज अनवाणी पायानं वनवासाला निघाली आपल्या पतीसोबत. कुठल्याच प्रकारचा त्रास नाही, कुठल्या प्रकारचं दुःख नाही. काय अधिकार असेल? एवढं सामर्थ्य असून सुद्धा दुःख नाही. काय ताकद आहे? आणि एवढी या ठिकाणी सीतेला पाठवून देणारा तो निर्दयी राजा दशरथ. आम्ही एवढं राजा दशरथ निर्दयी असेल असं मला वाटलंच नव्हतं. का? कारण आतापर्यंत दशरथ राजाने आम्हाला कधी दुःख दिलंच नाही, सुखच दिलं, प्रेमच दिलं, आनंदच दिलं. पण आज मात्र स्वतःच्याच मुलावर एवढा अन्याय राजा दशरथानं का केला असावा?
अशा प्रकारची जोड विचार करायला लागले म्हणतात. ऐशी बोलता जनाशी ती ज्ञान अनुद्विग्न माणूस. अनुद्विग्नानकी वेगी आली राजगृहासी दशरथाशी पुसावया. याच वेळेस या ठिकाणी एवढं बोल विचार करायला लागले आणि तिघे या ठिकाणी कुठं आले, मनामध्ये उद्विग्न मन केले आणि येऊन कुठं राजगृहामध्ये आले आणि येऊन दशरथ राजांना पुसणार आहेत. काय पुसणार आहेत? पुढची ओवी. सुमंत प्रधानाती विश्वासी तेने सांगितले रायासी श्रीराम जात वनवासासी आज्ञा तुमासी पुसो प्रभू आला. रामचंद्र, सीता माता, लक्ष्मणजी वनवासाला जाण्यासाठी सज्ज झाले. आज्ञा तर अगोदर मिळालीच आहे, पण जाते वेळेस दर्शन घ्यावं पुन्हा आज्ञा घ्यावी म्हणून दशरथ राजाच्या महालाकडे जात असताना सुमंतजी नावाचे प्रधान दशरथ राजाकडे गेले आणि हात जोडून दशरथ राजाला म्हणायला लागले, महाराज, प्रभू रामचंद्र तुमच्या आज्ञे या ठिकाणी आज्ञेचं पालन म्हणून वनवासासाठी प्रयाण करायला निघाले, पण जाता जाता तुमचा आशीर्वाद घ्यावं म्हणून, तुमची आज्ञा घ्यावं म्हणून तुमच्या महालाकडे येत आहेत. एवढं सुमंतजी बोलत असताना दशरथ राजा काय म्हणणार आहेत? रामे वाटिले निज धान सेवक सुदृढानी ब्राह्मण सुखी केले दीन जन वन प्रयाण सुमूर्ती. प्रभू रामचंद्राच्या वाट्याला जे बी या ठिकाणी त्यांच्या नावावर धन होतं ते प्रभू रामचंद्र सर्वच धनाची वाताहत करून टाकली. सर्व प्रजेला सुखी केले. ब्राह्मण, गुरु आणि ते दीन दारिद्र्य सगळ्यालाच या ठिकाणी धन वाटून टाकले. शिल्लक काही ठेवलं नाही. आणि मात्र या ठिकाणी वनवासाकडे प्रयाण करत असताना तुमची आज्ञा घेण्यासाठी आपल्या महालामध्ये या ठिकाणी येत आहेत. अशा प्रकारे सुमंत प्रधान सांगायला लागलेले. ऐकोणी सुमंताचे वचन वा वा वा. रायासी आले कैरुदन जळो जळो कैकईचे वदन धाडी राम वनवासा. ऐकून सुमंताचे वचन. सुमंत बोलत असताना दशरथ राजा सुमंताचं वचन या ठिकाणी ऐकले आणि ऐकल्याबरोबर दशरथ राजाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. का? ब्रह्मलिखा कभी नाही चुका बर का. ब्रह्मदेवानं जर लिहून ठेवलेलं नाही ते कुणालाही चुकलं नाही. देव असेल, दानव असेल, मानव असेल, पशु असेल, पक्षी असेल, कुठलाही जीव असेल, प्रत्येकाच्या भाग्यामध्ये जी लिहिलेले भाग्याची नि भरसे उदिमाची निमिषे जेथ समृद्धी या पैसे घर दिले. किती मोठा किती जरी श्रीमंत असला येथ उरो नाही आले अवतार. देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही. काय दशरथ राजा कोण आहे? देवाचा बाप आहे. कर्म आहेत का? कर्म आहेत. केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेरे ऐशी किती का. ज्या वेळेस रावण बाळाला राजा दशरथानं मारलं होतं त्यावेळेस रावण बाळाच्या माता पित्यानं दशरथ राजाला शाप देऊन टाकला होता. का टाकला होता? बाबा, आज आम्ही माझ्या पुत्राच्या युगामध्ये मरतोय ना, तू एक ना एक दिवस तू सुद्धा तुझ्या पुत्र युगामध्ये मरशील. एवढा शाप मिळाला होता. पण ते शाप राजा दशरथाला आनंद वाटत होता. का वाटत होता? त्या दिवसापर्यंत दशरथ राजाला एकही संतती प्राप्त झाली नव्हती. पुत्राच्या युगामध्ये मरशील म्हणल्यानंतर दशरथ राजाला वाटलं पुत्राच्या युगात मरतो म्हणजे नक्कीच पुत्र प्राप्ती होतील एवढा आनंद राजा दशरथाला वाटला होता. पण ते पाप मात्र आज भोगायची वेळ राजा दशरथाला आली आणि दशरथ राजा दुःख करायला लागले, दन करायला लागले, म्हणायला लागले, अरे माझी कैकईच्या ठिकाणी जळो का तिचं तोंड, आग का लागणार तिच्या तोंडाला, हिडका का लागणार, काय करू ती बायको घेऊन. माझ्या रामाला, एवढ्या सुंदर रामाला या ठिकाणी वनवासाला धाडायला लागली म्हणून दशरथ राजा दुःख करायला लागले म्हणतात. थांबा महाराज आपण इथे. थांबत हो. कवा टाइम गेली महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.